धन्यवाद यीशु. Thank you. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. प्रभूने आजचा दिवस आपल्याला त्याची स्तुती करण्यासाठी दिलेला आहे आणि म्हणून आपण त्याच्यामध्ये आनंद करूया. पवित्र शास्त्र म्हणतं त्याच्यामध्ये सर्वदा आनंद करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी आणि माझी पत्नी यावेळेस दोघंजण मिळून प्रभूची आराधना करणार. आपल्यामध्ये ब्रदर हॅरी आहेत आणि आम्ही सर्वजण मिळून, तुम्ही सर्वजण जे आता कनेक्ट झालेले आहेत, तुम्ही सर्वजण यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपण एकत्र येऊया. थँक्यू जीसस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सिस्टर अनिशा, सिस्टर मनीषा, वर्षा सिस्टर, लुसी सिस्टर, वर्षा सिस्टर, प्रभू तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. ब्रदर अँथोनी अलोटकर, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. हालेलुया. थँक्यू जीसस. प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड. या सुंदर संडेच्या दिवशी, प्रभूच्या दिवशी आपण पुन्हा एकदा प्रभूच्या मंदिरामध्ये त्याची आराधना करणार आहे. हालेलुया. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. हालेलुया. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. हालेलुया. Hallelujah. Thank you, Father. We worship you, Lord. We praise you, Jesus. We give you glory. Amen. Praise the Lord. Hallelujah. जवळजवळ 15 लोक कनेक्ट झाले. देव तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. आजचा संडे तुमच्यासाठी एक मोठा आशीर्वाद ठरणार आहे. थँक यू लॉर्ड. हालेलुया. प्रेज यू. प्रेज यू. प्रेज यू जीसस. We give you glory, Master. We give you honor. We give you honor, Lord. Hallelujah. Thank you, Lord. Thank you, Jesus. Rabba baba baba shakere masando rabali ala rabba. Ira mande kala mashante reberi ala rabba. Thank you Jesus. धन्यवाद यीशु. Nama 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 rabba lava shante reberi ala rabba. Thank you Jesus. Sekeri ala rabba de kala mashanda rabari ala rabba. Sekeri ala rabba. धन्यवाद यीशु. Thank you Jesus. धन्यवाद. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 आपण यावेळेस प्रार्थना करूया. प्रेमळ स्वर्गीय पित्या, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपण सगळेजण प्रार्थनेच्या आत्म्यामध्ये येऊयात. प्रभू यावेळेस आम्हाला तुझ्या सेवेमध्ये वापर दे बाप्पा. परमेश्वरा तुझ्या पवित्र रक्ताने आम्हाला धुवून साफ कर. तुझ्या वेदीवर येण्यासाठी दे बाप्पा आम्हाला पवित्र कर दे बाप्पा. कोणीही प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताशिवाय तुझ्या जवळ येऊ शकत नाही प्रभू. कुठलाही याजक त्या प्रमुख याजकाशिवाय तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि म्हणून प्रभू आकाशात विराजमान असलेल्या परमेश्वरा, स्वर्ग तुझं सिंहासन आणि पृथ्वी तुझं पदासन आहे दे बाप्पा. यावेळेस तुझे पायापाशी येऊन आराधना करण्यासाठी तुझ्या एकुलत्या एका पुत्राच्या रक्ताद्वारे आम्ही धैर्याने तुझ्या आसनाजवळ तुझी कृपा मिळवण्यासाठी येतो. आणि प्रभू तुझा अभिषेक आज आमच्यावर उतरू दे. सर्व इंटरनेट साऊंड सिस्टीम आराधना प्रभू आम्ही तुला समर्पित करतो. फक्त तुझं नाव उंचावण्यासाठी हे आमच्याकडून घडून येऊ दे बाप्पा. जे लोक कनेक्ट झालेले, जे लोक पाहतात आहेत, त्या प्रत्येकाला स्पर्श कर. अनेक लोकांपर्यंत प्रभू तुझं वचन जाऊ दे बाप्पा. आणि प्रभू जी आराधना आज आम्ही करणार आहे ती तुला मान्य होऊ दे. पवित्र शास्त्र सांगतं, दावीद म्हणतो, माझी आराधना दरवळणाऱ्या धुपासारखी तुला संतुष्ट करू दे. माझा हात वर करणं तुला संध्याकाळच्या अर्पणासारखं वाटू दे. प्रभू आज माझ्या चर्चने केलेली आराधना तुझ्या समोर धुपासारखी येऊन तुला संतुष्ट करू दे पित्या. प्रभू आजची आराधना, आजचं वचन प्रभू अर्पणासारखं तुला वाटू दे बाप्पा. आणि परमेश्वरा तुझ्या आशीर्वादाचा वर्षाव आमच्या प्रत्येकावरती कर दे बाप्पा. आमच्या प्रादांकडे पाहू नकोस दे बाप्पा, तर तुझ्या दयेकडे पहा प्रभू. तुझ्या विशाल सामर्थ्याकडे पहा दे बाप्पा.
बाप्पा. आणि परमेश्वरा तुझ्या या लेकरांवरती अनुग्रह कर. सर्व गौरव सर्व महिमा आम्ही तुझ्या पवित्र नावाला देऊन ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये तुला मागतो बाप्पा. म्हणून तू ऐक. आमेन आमेन. आपण आराधना करूया. हालेलुया. थँक्यू जीसस. त्या Yes. पवित्र आत्म्याचं स्वागत आपण करूया. थँक्यू. थँक्यू होली स्पिरिट. वी वेलकम यू. आलो तुझ्या दर्शनाला देवा. आलो तुझ्या दर्शनाला. समीर कर. आलो तुझ्या दर्शनाला देवा. आलो तुझ्या दर्शनाला. मंदिर तुझे सुंदर पावन. मंदिर तुझे सुंदर पावन. मंदिर तुझे सुंदर पावन. मंदिर तुझे सुंदर पावन. मनात आमच्या तुझेच चिंतने. आलो तुझ्या दर्शनाला. आलो तुझ्या दर्शनाला देवा. आलो तुझ्या दर्शनाला. चरण पाहता तुझेच देवा. चरण पाहता तुझेच देवा. काही अर्थ आमच्या जगण्याला. आलो तुझ्याच दर्शनाला. ये अर्थ आमच्या जगण्याला. आलो तुझ्या दर्शनाला. सब मिलके कहेंगे यीशु तुझ्या दर्शनाला देवा. आलो तुझ्या दर्शनाला. आलो तुझ्या दर्शनाला देवा. आलो तुझ्या दर्शनाला. सुमधुर सुर हे आमचे देवा. सुमधुर सुर हे आमचे देवा. सदैव करती तुझाच धावा. आलो तुझ्या दर्शनाला. सदैव करती सदैव करती तुझाच धावा. आलो तुझ्या दर्शनाला. आलो तुझ्या आलो दर्शनाला तुझ्या दर्शनाला देवा. आलो आलो तुझ्या दर्शनाला. येशू तुझ्या दर्शनाला देवा. आलो तुझ्या दर्शनाला. येशू तुझ्या दर्शनाला देवा. आलो तुझ्या दर्शनाला. आलो तुझ्या दर्शनाला देवा. आलो तुझ्या दर्शनाला. मंदिर तुझे सुंदर पावन. मंदिर तुझे सुंदर पावन. मनात आमच्या तुझेच चिंतन. आलो तुझ्या दर्शनाला. मनात आमच्या तुझेच चिंतन. मनात आमच्या तुझे. प्रभू तुला सोडू कुठं जाऊ दे बाप्पा. आलो तुला तुझ्या धन्यवाद देते बाप्पा. दर्शनाला. तुला धन्यवादाची वेदी देतो दे बाप्पा. येशू पवित्र आत्म्या तुझ्या तुझ्या ठिकाणी स्वागत करते दर्शनाला पवित्र आत्म्या. देवा.
आलो प्रभू, त्यांना तू आज तुझ्या स्पर्श कर दर्शनाला, Yes, Lord. आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला. थँक यू लॉर्ड. थँक्यू जीसस. प्रभू, आम्ही तुझ्या चरणापाशी आलोय देवाप्पा, आज तुझी स्तुती घेऊन तुझं नाव उंचावण्यासाठी. प्रभू, आमचे पाप तुझ्या वधस्तंभापाशी टाकण्यासाठी आणि तुझ्या स्तुतीमध्ये मग्न होण्यासाठी आम्ही आलोय देवाप्पा. होऊ दे तुझ्या पवित्र नावाचा गौरव देवाप्पा. थँक्यू जीसस. हालेलुया. किती लोक तयार आहेत स्तुती करण्यासाठी, किती लोक तयार आहेत त्याची स्तुती करण्यासाठी. हालेलुया. आर यू रेडी? जर तुम्ही तयार आहात कमेंट बॉक्स मध्ये जा, त्या ठिकाणी लिहा, मी माझ्या प्रभूची स्तुती करण्यासाठी तयार आहे. आय एम रेडी फॉर वर्शिपिंग माय लॉर्ड. मी माझ्या प्रभूची स्तुती करण्यासाठी तयार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. सफन्या त्याचा 3रा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये पवित्र शास्त्र सांगतं, परमेश्वर त्याच्या लेकरांबरोबर गुणगुणतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही किती छान गाताय, तुम्ही किती छान सुंदर गाताय त्याला महत्व नाही. तुम्ही देवाची गीत गाताय, देवाची स्तुती करताय, दॅट्स मॅटर. ओके. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ज्यावेळेस स्तुती कराल, तुम्ही ज्यावेळेस त्याच्यामध्ये आनंद कराल, तो तुमच्या बरोबर आनंद करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पवित्र शास्त्र सांगतं, हबक्कू त्याचा 3रा अध्याय आणि त्याच्या 19व्या वचनामध्ये लिहिलंय की माझ्या मेंढवाड्यात मेंढरं वाढले नाहीत, माझे पक्षी, माझा फुलवाडा फुलला नाही, मला नुकसान झालं तरी मी त्या देवाची स्तुती करेन. हालेलुया. जरी मंदी आहे, जरी सगळं विरोधात गेलेलं, तरी परमेश्वराची स्तुती करण्यापासून मी थांबणार नाही. हालेलुया. भले मला कोरोना व्हायरस होऊ दे, भले माझ्यावरती अटॅक्स येऊ दे, परंतु मी माझ्या देवाची स्तुती करणार आहे, कारण तो सनातनाचा देव आहे. माझा अंत या पृथ्वीवर नाहीये. मी परमेश्वराबरोबर निरंतरचा निवडलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून मी त्याची स्तुती करणार आहे. हालेलुया. आणि म्हणून आपण सगळेजण मिळून या स्तुतीच्या गीतामध्ये सिस्टरांबरोबर सगळेजण एकत्र मिळून स्तुती करूया. आमेन. हालेलुया. बोले यीशु मसीह की जय. अरे आभारी 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 म्हणतील आभारी 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 हो आभारी. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आम्ही लय भारी रे, लय भारी मानतो येशूला. आम्ही लय भारी रे, लय भारी मानतो येशूला. खायाला पियाला येशूने दिले, खायाला पियाला येशूने दिले, राहायला जागा येशूने दिली, राहायला जागा येशूने दिली. खायाला पियाला येशूने दिले, खायाला पियाला येशूने दिले, राहायला जागा येशूने दिली. राहायला जागा येशूने म्हणून दिली. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आम्ही लय भारी रे, लय भारी मानतो येशूला. लय भारी रे, लय भारी मानतो येशूला. आभारी 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 सब मिलकर आभारी 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 आहो आभारी आभारी आभारी
आभारी आभारी आभारी आभारी लय भारी 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 आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला पापांची क्षमा येशूने केली पापांची क्षमा येशूने दिली नवजीवन येशूने दिले नवजीवन येशूने दिले पापांची क्षमा येशूने केली पापांची क्षमा येशूने केली नवीन जीवन येशूने दिले नवीन जीवन येशूने म्हणून दिले आम्ही आभारी रे हे आभारी मानतो येशूला आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला हालेलुया प्रेज द लॉर्ड किती लोकांना विश्वास आहे की तुमच्या सर्वांच्या पापांसाठी येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला बायबल सांगतं त्याने त्याच्या रक्ताला खंडणी म्हणून अर्पण केलं प्रेज द लॉर्ड हालेलुया आणि आज जर आपण आपल्या अपराधामध्ये असतो येशू ख्रिस्ताचं रक्त आपल्यासाठी सांडण्यात आलं नसतं तर कदाचित आपल्यामध्ये आशा नसती आपण परराष्ट्रीयांसारखे घाबरलो असतो आपल्याला भीती वाटली असती अरे आपण मरण्यानंतर आपलं काय होणार आहे पण आता आपल्याला ठाऊक आहे गुन्ह्यांची माफी येशूने दिली गुणांची माफी येशूने दिली गुन्ह्यांची माफी येशूने दिली गुणांची माफी येशूने दिली सार्वकालिक जीवन येशूने दिले सार्वकालिक जीवन येशूने दिले म्हणून आभारी रे आभारी मानतो येशूला आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला हाताने टाळे मुखाने जय प्रेमाने बोला ख्रिस्ता जय हाताने टाळी मुखाने जय प्रेमाने बोला ख्रिस्ताने हाताने टाळी मुखाने जय प्रेमाने बोला ख्रिस्ता जय बोला हाताने टाळी मुखाने जय प्रेमाने बोला ख्रिस्ता 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 जय हाताने टाळी मुखाने 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 जय प्रेमाने बोला ख्रिस्ता 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 बोला जय नाम 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 येशू तारणाचे नाम बोला नाम 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 तारकाचे नाम बोला नाम 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 येशू तारणाचे नाम बोला नाम 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 येशू तारकाचे नाम नाम गोड फार नाम गोड फार नाम गोड फार नाम गोड बोला फार नाम प्रिय फार नाम प्रिय फार नाम प्रिय फार नाम प्रिय फार बोला नाम 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 येशू तारणाचे नाम 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 येशू तारकाचे नाम बोला नाम 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 येशू तारणाचे नाम बोला नाम 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 येशू तारकाचे नाम हाताने टाळ हालेलुया हालेलुया बोला येशू मसीह की येशू मसीह की आनंदे वाजवा टाळी हालेलुया. चला जाऊ ख्रिस्ताजवळ Amen, हालेलुया amen. Praise the मग किती Lord. जण तयार आहेत त्याची आराधना करायला Amen. Thank स्तुती you, करायला Jesus. We हालेलुया worship you, Lord. आजचा दिवस प्रभूने Praise you. बनवलेला आहे Hallelujah. हालेलुया म्हणून Thank you, आपण Jesus. त्याच्यामध्ये सर्वदा आनंद करायचा Amen. हालेलुया Hallelujah. म्हणून आपण गाऊया आनंदे वाजवा टाळी चला जाऊ ख्रिस्ता जवळी आनंदे वाजवा टाळी
जाऊ ख्रिस्ता जवळी, चला जाऊ ख्रिस्ता जवळी, चला जाऊ ख्रिस्ता जवळी, आनंदे वाजवा टाळी, चला जाऊ ख्रिस्ता जवळी, आनंदे वाजवा टाळी, चला जाऊ ख्रिस्ता जवळी, बांधुनी पापाची मोळी टाकूया ख्रिस्ता जवळी, बांधुनी पापांची मोळी टाकूया ख्रिस्ता जवळी, टाकूया ख्रिस्ता जवळी, टाकूया ख्रिस्ता जवळी, टाकूया ख्रिस्ता जवळी, टाकूया ख्रिस्ता जवळी. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. काय करायचंय? आपलं दुःख, आपलं टेन्शन, आमेन. आपलं जे काही भार आहे तो प्रभूच्या चरणापाशी टाकायचा. हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. तुम्ही आजारी आहात का? आमेन. हालेलुया. काळजी करू नका, प्रभू येशू आरोग्य देईन. हालेलुया. आमेन. त्या स्तुती आराधनामध्ये प्रभू तुम्हाला स्पर्श करेल. Yes. काय करायचंय? ती पापाची मोळी, त्या चिंतेची मोळी आपण प्रभू येशूच्या चरणापाशी टाकू. हालेलुया, हालेलुया. 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 तुम्ही सर्वजण तयार आहात? आमेन. हालेलुया. घेऊनी पापाची मोळी टाकूया येशू जवळी, घेऊनी पापांची मोळी टाकूया येशू जवळी, घेऊनी पापाची मोळी टाकूया तुझ्या जवळी, घेऊनी पापांची मोळी टाकूया क्रूसा जवळी, टाकूया तुझ्या जवळी, टाकूया क्रूसा जवळी, टाकूया येशू जवळी, टाकूया येशू जवळी, आनंदे वाजवा टाळी, चला जाऊ ख्रिस्ता जवळी, देवाज वाटाळी, चला जाऊ ख्रिस्ता जवळी, आनंदे वाजवा टाळी, चला जाऊ ख्रिस्ता जवळी, आनंदे वाज वाटाळी, चला जाऊ ख्रिस्ता जवळी, आपण पश्चाताप करू, शरण येशूला जाऊ, 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 शरण पुत्राला जाऊ, शरण पुत्राला जाऊ, शरण आत्म्याला जाऊ, शरण आत्म्याला जाऊ, शरण पुत्राला जाऊ, शरण पुत्राला जाऊ, शरण आत्म्याला जाऊ, शरण आत्म्याला जाऊ, शरण येशूला जाऊ, शरण येशूला जाऊ, शरण बापाला जाऊ, शरण बापाला जाऊ, आनंदे वाजवा टाळी, चला जाऊ ख्रिस्ता जवळी, देवाच वाटाळी, ला जाऊ ख्रिस्ता जवळी, आनंदे वाजवा टाळी, चला जाऊ ख्रिस्ता जवळी, आनंदे वाज वाटाळी, चला जाऊ ख्रिस्ता जवळी, हो हो गजर येशू नामाचा झेंडा लागला ख्रिस्ताचा, गजर येशू नामाचा झेंडारो ख्रिस्ताचा, गजर येशू नामाचा झेंडा रोविला ख्रिस्ताचा, गजर येशू नामाचा झेंडारो विला ख्रिस्ताचा, रोविला ख्रिस्ताचा, रोविला ख्रिस्ताचा, रोविला ख्रिस्ताचा, रोविला ख्रिस्ताचा, गजर येशू नामाचा झेंडा रोविला ख्रिस्ताचा, गजर येशू नामाचा झेंडा रोविला ख्रिस्ताचा, रोविला बापाचा, रोविला बापाचा, रोविला आत्म्याचा, रोविला आत्म्याचा, रोविला आत्म्याचा, रोविला आत्म्याचा, रोविला ख्रिस्ताचा, रोविला ख्रिस्ताचा, रोविला ख्रिस्ताचा, रोविला ख्रिस्ताचा, रोविला आत्म्याचा, रोविला आत्म्याचा, रोविला बापाचा, रोविला बापाचा, रोविला येशूचा, रोविला येशूचा, Yes, Lord.
शांदे रे बे. प्रभू ही स्तुती घेऊन आम्ही तुझ्या आसनाजवळ येतो प्रभू. तुझी आराधना करण्यासाठी प्रत्येक घर जे आज तुझं चर्च झालेलं आहे बाप्पा प्रभू, या चर्च मधून जी स्तुती आणि आराधना प्रत्येक घरामध्ये वाहती येते बाप्पा प्रभू परमेश्वर, एक आत्म्यामध्ये आम्ही तुझ्या चरणापाशी येतो प्रभू, कारण येशू तुझ्या समान कोणी नाही दे बाप्पा. या पृथ्वीवर, स्वर्गात आणि या पृथ्वीच्या खाली तुझ्यासारखं कोणी नाही दे बाप्पा. आणि म्हणून आम्ही सर्वजण मिळून तुझी आराधना करतो दे बाप्पा. आम्ही म्हणतो प्रभू, येशू तेरे जैसा कोई नहीं है प्रभू. थँक यू लॉर्ड. येशू मसीह तेरे जैसा कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमान और महिमा गाए जमीन. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमान और महिमा गाए जमीन. हम गाए हो सना, तू राजा होगा, हे राजा. तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा. हम गाए हो
साथ मैं रहूंगा, एक नूर के समान रहूंगा, तेरे साथ साथ, तेरे साथ साथ मैं रहूंगा, एक नूर के समान रहूंगा। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। हालेलुया, 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 हालेलुया। या हालेलुया। थँक यू लॉर्ड, वी वर्शिप यू फादर. प्रभू आम्ही तुझी आराधना करतो देव बाप्पा, कारण तू धन्य आहेस प्रभू. आज सगळं चर्च मिळून प्रभूला धन्यवाद दे. धन्यवाद येशू. ब्लेसेड बी द नेम ऑफ द लॉर्ड. सगळेजण म्हणतील प्रभूचं नाव धन्यवादित असो, तो राजा धन्यवादित असो, तो माझा प्रभू येशू धन्यवादित असो. मी त्याला आज धन्यवाद देतो, मी त्याचे आभार मानतो, कारण त्याने माझा जीव सुरक्षित ठेवला. लिफ्ट युअर हँड अँड से थँक यू, थँक हिम विथ अ होल हार्ट. संपूर्ण हृदयापासून त्याला म्हणा धन्यवाद येशू. आजच्या दिवसापर्यंत, या क्षणापर्यंत तू माझा सांभाळ केलास, माझा एबेनेझर होऊन तू माझं संरक्षण केलंस, म्हणून मी तुला धन्यवाद देतो. ओपन युअर माउथ अँड स्पीक, से थँक यू लॉर्ड, थँक यू फॉर मर्सी ओ गॉड. तुझ्या दयेसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. हजारो लोक आज मरण पावले दे बाप्पा, कित्येकांना करोनाने खाऊन टाकलं प्रभू, परंतु आज आम्ही तुझी स्तुती करतो दे बाप्पा, कारण तू धन्यवादित परमेश्वरच दे बाप्पा. माझ्या प्रत्येक श्वासासाठी मी तुला धन्यवाद देतो. ओपन युअर माउथ अँड से थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस फॉर माय लाईफ ओ गॉड, बिकॉज युअर वर्ड्स अकॉर्डिंग टू जॉन 10:10 जीसस कम विथ द लाईफ अँड लाईफ ऑफ अबंडन्स. येशू ख्रिस्त जीवन आणि जीवन घेऊन आलेला होय प्रभू, ते जीवन तू मला दिलंस म्हणून मी तुझे आभार मानतो. हालेलुया, ब्लेस्ड बी द नेम ऑफ द लॉर्ड. प्रभूचं नाव धन्यवादित असो प्रभू. मी तुझं नावाला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. आजची स्तुती आणि आराधना तुला समर्पित करतो दे बाप्पा. प्रभू आमच्या बोबड्या ओठांचं फळ आमची दे बाप्पा. प्रभू परमेश्वरा तुटकी मुटकी आराधना, पण हृदयापासून केलेली आराधना आम्ही तुला समर्पित करतो प्रभू. आमच्यावर अभिषेक उतरू दे प्रभू. आज आम्हाला स्पर्श कर दे बाप्पा, आम्हाला तारणाचा अनुभव दे लॉर्ड. प्रभू आमच्या हजारो पापांची क्षमा करणाऱ्या देवा, तुझ्या नावाला आम्ही उंचावतो, तुला धन्यवाद देतो. सगळा गौरव, सगळा मान, सगळा महिमा आम्ही तुझ्या पवित्र नावाला देऊन प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावात प्रभू तुझ्या जवळ येतो, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. आमेन. हालेलुया. माझ्या सर्व प्रिय लोकांनो, देवाच्या आवडत्या लोकांनो, देवाचं प्रेम तुमच्यावरती आहे आणि म्हणूनच तुम्ही दर रविवारी, दर बुधवारी देवाच्या उपस्थितीमध्ये येण्यासाठी भुकेले असतात. दावीद म्हणतो, माझा जीव तानेला जसं हरिण पाण्यासाठी लुलबतं, त्याचा जीव लुलबतो. तुम्हाला सांगतो, हरणाला जर पाणी मिळालं नाही तर त्याच्या वेगाचा काहीच उपयोग नाही, कारण त्याचा घसा कोरडा पडल्यानंतर तो सहज शत्रूच्या हातात सापडतो. आणि म्हणून हरिण पाण्यासाठी त्याचा जीव लुलबतो. तो काही शोधत नाही. हरिण जर त्याच्या मागे शत्रू लागला, त्याच्या मागे लांडगा सिंह पडला, तर हरिण कधीही जंगलाच्या दिशेने पळत नाही, तो तलावाच्या दिशेने, पाण्याच्या दिशेने पळतं. कारण हरणाला ठाऊक आहे, त्याचा घसा जर कोरडा पडला तर त्याला पळता येणार नाही. आणि म्हणून दावीद म्हणतो, हे परमेश्वरा, माझा जीव हरणाचा जसं पाण्यासाठी जीव लुलबतो तसा माझा जीव तुझ्यासाठी लुलबतोय.
चाललोय. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्याला माहिती आहे त्याचा वेग त्याला वाचू शकत नाही. आमेन. तुमचा पैसा तुम्हाला वाचू शकणार नाही, तुमची प्रतिष्ठा तुम्हाला वाचू शकणार नाही, तुमचे उच्च स्तरीय सगळे डॉक्टर्स तुम्हाला वाचू शकणार नाही. आणि म्हणून देवाच्या जवळ येण्याने तुम्ही सुरक्षित राहता. तुम्ही शत्रूच्या हातात सापडणार नाही, तुम्ही अशक्त पडणार नाही, तुम्ही औषधाला प्रतिसाद देताल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. एक सिस्टर मला म्हणाल्या, पास्टर एवढे खर्च आपण मेडिसिनवर करतो, मग देवावर का विश्वास ठेवायचा? जर देवाची कृपा नसेल तर तुमचे ते औषध देखील तुमच्या शरीराला लागू पडणार नाही. आमेन, हालेलुया. तुमच्याकडे ₹1000 बेड आहे, पण त्या बेडवर जर झोप दिली नाही देवाने तर त्या बेडचा काय उपयोग आहे? आमेन, हालेलुया. परमेश्वराची कृपा असल्याशिवाय आपण जगातला कुठल्याच गोष्टीचा उपभोग घेऊ शकत नाही. परंतु ज्यावेळेस आपण देवाच्या जवळ येतो आणि देवाला म्हणतो, तू माझं शरणस्थान आहे, तू माझा गड आहेस प्रभू, तुमच्या घशाला तो कधीही कोरडं पडू देणार नाही. तुम्ही हरणासारखे पळत राहताल, चपळ होताल आणि शत्रूच्या हातातून तुम्ही सुटताल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. शत्रूने जागोजागी जाळं लावलेलं आहे. आणि म्हणून 1 पेत्र 5:8 मध्ये लिहिलेलं आहे की शत्रू गरजणाऱ्या सिंहासारखा, सैतान गरजणाऱ्या सिंहासारखा प्रत्येक चौकामध्ये उभा आहे की कोण त्याच्या पक्षामध्ये, त्याच्या पाशामध्ये सापडत आहे. पण देवाची कृपा आजही आपण सुरक्षित आहे. हजारो वेळा असे प्रसंग आले की आता वाटलं आपण मरणार आहे, पण देवाने आपल्याला त्या दलदलीच्या खाचेतून बाहेर काढलं, त्या चिखलातून आपल्याला वर काढलं. देवाचा हात आपल्याला वाचवत होता. दुःख, संकट, त्रास आले, पण नंतर आपण त्याच्यामध्ये देवाची साक्ष बनलो. प्रभू आपल्या बरोबर आहे, प्रभू आपल्याला चालवतो. वाईट प्रसंगामध्ये, वाईट जीवनामध्ये परमेश्वर आपल्याला त्याचं चांगलं जीवन देण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याला प्रतिसाद देणं तुमचं आणि माझं कर्तव्य आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रत्येक मनुष्य अपराधी ठरलेला आहे, प्रत्येक मनुष्य त्याच्या गौरवाला अंतरलेला. हु इज परफेक्ट ऑन दिस अर्थ? बायबल सांगतं कोणीच नाही, नथिंग. एकही मनुष्य नाही की त्याच्या गौरवाला पूर्ण पडलेला आहे. प्रत्येक जण उन्हा पडलेला. मग का आपण एकमेकाला दोष देतोय? परमेश्वरच फक्त परिपूर्ण आहे, येशू ख्रिस्तच फक्त परिपूर्ण आहे. या पृथ्वीवर फक्त परमेश्वर एका व्यक्तीबद्दल बोलला, म्हणाला, परमेश्वराचा आवाज स्वर्गातून आला आणि परमेश्वर म्हणाला, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याचवर मी संतुष्ट आहे. नोबडी एल्स. त्याच्यासारखा कोणीच नाही. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्तच परिपूर्ण आहे. आणि म्हणून बायबल सांगतं त्याला आपला याजक बनवण्यात आलं. आपल्याला एक प्रमुख याजक हवा होता, एक मीडिएटर पाहिजे होता, जो आपल्या प्रार्थना, जो आपल्या सगळ्या कळवळ्याने भरलेल्या प्रार्थना पित्याजवळ पोहोचवणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कोण मेडिएटर असा आहे की जो आपल्या पापांकडे बघून त्याला आपली किळस वाटणार नाही, आपल्या पापांकडे बघून, आपल्या अपराधांकडे बघून जो आपल्याला तुच्छ मानणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पहा, पवित्र शास्त्रामध्ये लेवियाच्या पुस्तकामध्ये याजकाची रचना कशी असावी, याजकाचा स्वभाव कसा असावा, याजकाने वर्तन कसं असावं याबद्दल लिहिलेलं आहे. परंतु किती भयानक आणि किती काटेकोर पद्धतीने त्या याजकाने राहायचं. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं की कित्येक वेळा याजक लोक त्या परमोच्च पवित्र स्थानामध्ये गेले आणि ते मरण पावले, त्यांना झटका बसला, देवाच्या समक्षतेमध्ये ते उन्हे पडले आणि ते मरण पावले. पण माझा येशू ख्रिस्त, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय, तो प्रमुख याजक म्हणून आजही पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. आमेन, हालेलुया. येशू ख्रिस्त माझ्या आणि तुमच्यासाठी पित्याच्या उजवीकडे बसलेला. इब्रिकराचा 7वा अध्याय 25व्या वचनामध्ये लिहिलंय, तो आपल्या मध्यस्थीसाठी तिथं बसलेला आहे. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, जर तुम्ही वाचलं योहानाचं पत्र, पहिलं पत्र, त्याचा 2रा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये बायबल सांगतं येशू ख्रिस्त आपला कैवारी म्हणून पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. स्टीफन ज्यावेळेस मारला गेला, स्टीफनवरती ज्यावेळेस हल्ला झाला, बायबलमध्ये 7व्या अध्यायामध्ये प्रेषितांच्या कृत्यात ती स्टोरी दिलेली आहे. आपल्याला माहिती आहे, ज्यावेळेस स्टीफन पवित्र आत्म्याने भरला आणि त्याने भाषण दिलं, ज्याने देवाचं वचन गाजवलं, मग त्याला यहुद्यांनी दगडाने ठेचून मारलं. बायबल सांगतं त्याने ज्यावेळेस त्याचा आत्मा पित्याकडे सोपवून दिला, त्यावेळेस स्वर्गामध्ये येशू ख्रिस्त पित्याच्या उजवीकडे उभा असलेला त्याने पाहिला. येशू ख्रिस्त त्याच्यासाठी उभा राहिला आणि त्याने त्याच्या आत्म्याचा स्वीकार केला. माझ्या प्रियांनो, आपल्या अशक्तपणाबद्दल त्याला खेद
भेद होत नाही. आणि म्हणून आपण त्याचं वचन ऐकलं पाहिजे, त्याचं वचन वाचलं पाहिजे. अनेक लोक म्हणतात माझा विश्वास कसा वाढवायचा. बायबल सांगतो रोम 10:17 मध्ये लिहिलंय, विश्वास वार्तेने आणि वार्ता ख्रिस्ताच्या वचनाने होते. वचन ऐकूनच तुमचा विश्वास वाढणार आहे. प्रेज द लॉर्ड. विश्वास डगमगण्यासाठी अनेक गोष्टी घडू शकतात, अनेक गोष्टी जीवनामध्ये घडू शकतात. शत्रू तुम्हाला पाडण्यासाठी, तुम्ही पापात पडावे यासाठी सरकमटन्स वातावरण तयार करील, परंतु येशू ख्रिस्त तुमच्यासाठी त्या ठिकाणी मध्यस्थी करण्यासाठी सदैव उभा आहे. तो कधी म्हणत नाही आता या लेकराला मी क्षमा करणार नाही, हे लेकरू आता मी सोडून दिलेलं आहे, या लेकराने आता मोठं पाप केलेलं आहे, आता मी या पापासाठी माझं रक्त देणार नाही. आमेन. 2000 वर्षापूर्वी त्याने सगळं रक्त अर्पण केलेलं आहे. बायबल सांगतं जो कोणी त्याच्या रक्तावर विश्वास ठेवे त्याच्या सर्व अपराधांची क्षमा करण्यात येईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती दिवस तुम्ही त्या प्रेमापासून दूर राहताल, किती दिवस तुम्ही व्यसनामध्ये, किती दिवस तुम्ही भांडणामध्ये राहताल, किती दिवस तुम्ही त्याच्यापासून दूर राहू शकाल. त्या प्रेमापासून कोण तुम्हाला विभक्त करू शकतं, ज्याने आपला प्राण अर्पण केला. इब्रिकराचा 4था अध्याय आपण यावेळेस पाहणार आहे. इब्रिकराचा 4था अध्याय आणि त्याच्या 14, 15 आणि 16 वचनामधून आज देवाचं वचन आपण या ठिकाणी ऐकणार आहे. किती लोक तयार आहेत देवाचं वचन ग्रहण करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आर यू रेडी? तुम्ही तयार आहात देवाचं वचन स्वीकारण्यासाठी? यस, से आय एम रेडी. मला प्रभू वचन स्वीकारणार हृदय दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, हालेलुया. येशू सर्वश्रेष्ठ प्रमुख याजक, अहरोनावरून श्रेष्ठ, असं त्या वचनाचं हेडलाईन आहे. आमेन. हालेलुया. पहा त्या ठिकाणी काय लिहिलंय, तर मग आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे. आमेन. हालेलुया. आपल्याला कोण आहे प्रमुख याजक? आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त थोर आणि प्रमुख याजक म्हणून आकाशाच्या पार गेलेला. आपल्याला आठवतंय प्रेषितांच्या कृत्यामध्ये लिहिलंय, ज्यावेळेस गालिलामध्ये सगळे 500 लोक जमले होते, येशू ख्रिस्त सगळ्यांच्या डोळ्यात एकच स्वर्गामध्ये उचलला गेला आणि त्या ठिकाणी जे देवदूत प्रकट झाले ते म्हणाले, त्या देवदूतांनी सांगितलं की जसा तुम्ही त्याला वर जाताना पाहताय तसाच तो तुम्हासाठी पुन्हा येईल. येशू ख्रिस्त आकाशातून पार गेला. कुठं जाऊन बसला? तो पित्याच्या उजवीकडे बसलेला. बायबल सांगतं तो आपला थोर प्रमुख याजक आपल्याला आहे. आमेन. हालेलुया. माझा वैयक्तिक प्रमुख याजक माझा येशू ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एव्हरीबडी हॅव अ पास्टर. मला पण पास्टर आहे, मला पण माझा याजक आहे. माझ्यासाठी पण देवाने पास्टर पृथ्वीवर नेमलेला, पण मला माझा वैयक्तिक एक पास्टर आहे जो माझ्या पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे आणि जो माझ्यासाठी मध्यस्थी करतो. आमेन. रोमकराचा 8वा अध्याय आणि त्याच्या 34व्या वचनामध्ये लिहिलंय, रोम 8:34 मध्ये लिहिलंय, येशू ख्रिस्त तुम्हासाठी सदैव प्रार्थना करत आहे. आमेन. हालेलुया. पावाचा दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला इतकेच नाही तर मेलेल्यातून उठविला गेला, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि आपल्यासाठी विनंती करतो. ही प्रेड फॉर अस. तो आपल्यासाठी प्रार्थना करतो. ही प्रे फॉर अस. तो माझ्यासाठी प्रार्थना करतो. तिथं बसून पवित्र शास्त्रांत अनेक वेळा लोक मला फोन करतात, पास्टर आमच्यासाठी प्रार्थना करा, पास्टर आमच्यासाठी प्रार्थना करा. बऱ्याच वेळेस त्या प्रार्थना मी ऐकतो आणि त्या विसरून जातो. परंतु जो प्रमुख याजक पित्याच्या उजवीकडे बसलेला, मी परमेश्वरासमोर नम्र होऊन सांगतो की प्रत्येक मनुष्याला लिमिटेशन्स आहेत, प्रत्येक मनुष्याला मर्यादा आहेत, प्रत्येक मनुष्य हा मर्यादित आहे. पण माझा येशू ख्रिस्त अमर्यादित, जो 24 तास पित्याच्या उजवीकडं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी विनंती करतो. ओके. बायबलमध्ये पहा काय लिहिलं त्या ठिकाणी, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि आपल्यासाठी विनंती करीतो, असा जो ख्रिस्त येशू तो करील काय? आपल्याला तो दंडाज्ञा देणार नाही, म्हणून तो श्रेष्ठ आणि थोर असा प्रमुख याजक पित्याच्या उजवीकडे बसलेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक लोक म्हणतात का रे येशू करतो काय? येशू ख्रिस्ताने 2000 वर्षापूर्वी तो मरण पावला. येशू ख्रिस्त मरण पावला, परंतु तो आकाशातून पार गेला, तो मरणातून उठला, त्याचं रिझरेक्शन झालं, तो पुनरुत्थित झाला आणि तो त्या कबरेत न राहता माझ्यासाठी पित्या
पित्याच्या उजवीकडे जाऊन बसलेला आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशू ख्रिस्त मरणातून उठला. जर तो मरणातून उठला नसता तर तो धार्मिक नेता म्हणून असता किंवा तो एखाद्या धर्माचा स्थापक असता, परंतु तो मरणातून उठला आणि त्याने मरणावर विजय मिळवला. मला दुसरे धर्म, मला दुसरा विश्वास, माझं जीवन कसं असावं शिकवतील, पण माझा येशू ख्रिस्त म्हणाला शेवटपर्यंत मी तुझ्या बरोबर असेल, पित्याच्या उजवीकडे बसून मी तुझ्यासाठी प्रार्थना करीन. आमेन. सो आय लव्ह जीसस, आणि म्हणून मी माझ्या येशूवर प्रेम करतो. आमेन, हालेलुया. जो माझ्यासाठी मरण पावला, जो माझ्यासाठी मरणातून उठला आणि तो पित्याकडं बसून माझ्यासाठी विनंती करतोय, त्याने कैवार घेतलेला, त्याने माझं वकील पत्र घेतलेलं आहे, तो माझा ॲडव्होकेट झालेला आहे. आणि बायबल सांगतं, पहा पुढच्या वचनामध्ये, इब्रीकराचा 4 अध्याय आणि त्याच्या पुढच्या वचनात 15 वचनात काय लिहिले पहा. हालेलुया, हालेलुया. कारण ज्याला आपल्या अशक्तपणाचे दुःख होत नाही. आमेन, हालेलुया. येशूला आपल्या अशक्तपणाचं दुःख होत नाही. आमेन, हालेलुया. ज्यावेळेस आपल्याला राग येतो, ज्यावेळेस आपण पाप करतो, ज्यावेळेस आपल्या हातून चूक घडती, प्रभू येशू आश्चर्यचकित होत नाही. आमेन, हालेलुया. तो एकदम एक्साइटेड होत नाही. तो म्हणत नाही की नाही मी आता तुझ्याशी बोलणार नाही, मी तुला आता सोडून दिलेलं आहे. तो मंद क्रोध आहे, त्याचा राग वर्षानुवर्ष तो कधीही रागवत नाही, कारण परमेश्वराला ठाऊक आहे की प्रत्येक मनुष्य अशक्त आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अनेक लोक म्हणतात, पास्टर तुम्ही असे मेसेज देता की त्या मेसेजद्वारे मनुष्य पाप करायला सोकावेल, पाप करेल. बायबल सांगतं परमेश्वर त्या पापांची क्षमा करतो. ज्या परमेश्वराने पापांची क्षमा केली त्या मनुष्याला त्याचं जर प्रेम समजलं, तो पुन्हा पाप करणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कधी तो येशूला सोडणार नाही. आणि म्हणून क्षमेचा संदेश, सुवार्ता ही प्रीच केली पाहिजे. आमेन, हालेलुया. मला माहिती आहे पश्चाताप शिकवला पाहिजे. मला ठाऊक आहे पापापासून परावृत्त होण्याचे धर्म शिक्षण दिलं पाहिजे, परंतु त्यापेक्षाही जास्त क्षमेचं शिक्षण जे प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलं, त्याच्यापेक्षा जास्त डॉक्ट्रिन घेऊन मी माझी विद्या, माझा बुद्धी, माझी बुद्धिमत्ता प्रदर्शित करू इच्छित नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मला बायबल सांगतं की माझ्या अशक्तपणाबद्दल त्याला दुःख होत नाही. आमेन, हालेलुया. आत्ताही जरी तुम्ही अपराधामध्ये असाल तर असं समजू नका की मी आता प्रभूजवळ जाऊ शकत नाही, मी पापी आहे. तुम्ही ज्या क्षणाला त्याच्याजवळ जाता, त्या स्त्रीला पहा, व्यभिचारी स्त्रीला, ज्यांना कायदा सांगत होता, नियमशास्त्र सांगत होतं की दगडमार करून ठेचून ठार मारावं, परंतु ज्यावेळेस ती रक्तस्रावी स्त्री येशू ख्रिस्ताच्या पायाशी टाकण्यात आली, तो मी तुला दंड ठरवत नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. दंड ठरवण्याचा अधिकार फक्त येशू ख्रिस्ताला होता. Amen. He is the only perfect man that time. He was the perfect man. तोच एक असा मनुष्य त्या ठिकाणी समुदायामध्ये होता की तोच एक परिपूर्ण होता. एव्हरी मॅन, प्रत्येक मनुष्य तिथं जमलेला, त्याला पापाचा पुरस्कार झाला. त्यांना समजलं, पवित्र आत्म्याने त्यांना सांगितलं की तुम्ही पापी आहात, तुम्ही दगड मारू शकत नाही, आणि सगळे निघून गेले. येशूलाच माहिती होतं की मी निष्पाप, निर्दोष, निष्कलंक देवाचा पुत्र, देवाचा कोकरा बनून या पृथ्वीवर आलेलो आहे, आणि त्या निष्पाप असलेल्या कोकऱ्याने दगड घेऊन तिलावर पहिला दगड मारला नाही. तो मला ते तुला दंड ठरवत नाही, मी तुला दंड ठरवत नाही. हालेलुया. येशूला तिच्या अशक्तपणाबद्दल खेद झाला नाही. कदाचित तिने केलेलं पाप आपल्या पृथ्वीवर आता सगळ्यात जास्त मोठं पाप, भयानक पाप आहे की त्या पापाची क्षमा कुणी करू शकत नाही, परंतु बायबल सांगतं प्रभू येशू म्हणाला, आणि म्हणूनच तिने जास्त प्रेम येशू ख्रिस्तावरती केलं. आपल्याला माहिती 12व्या अध्यायामध्ये योहानाच्या की तो शिमोनाच्या घरात बसला असताना एक मरिया मगदालिया नावाची तीच व्यभिचारी स्त्री, तिने हातामध्ये अलाबास्त्र नावाची कुपी आणली आणि तिने त्याच्या मस्तकावरती ती ओतली. त्याच्या पायांवरती ती घेत त्याच्या पायांना तिने तिच्या अश्रूने पुसलं, धुवून टाकलं. तिला माहिती होतं की माझ्या सर्व पापांची क्षमा प्रभू येशू ख्रिस्ताने केलेली आहे. ते तिला दंडाज्ञा दिली नाही तर तिला जीवन दिलं. प्रेज द लॉर्ड. दंडाज्ञा देण्यासाठी, दोष देण्यासाठी सैतान ऑलरेडी तुमच्या जवळ आहे. आमेन, हालेलुया. प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक कुटुंबामध्ये कुणी ना कोणी त्या सैतानाचं प्रतिनिधित्व करतंय.
आमेन. हालेलुया. तुम्ही पहा, प्रत्येक जण दोष देण्यासाठी पुढे उभा आहे. आमेन. परंतु आपण त्या येशू ख्रिस्ताचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. आपण त्याचे प्रतिनिधित्व करतोय आणि म्हणून आपण म्हणू शकत नाही की कोणी पापी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर त्याने दंड दिला नाही तर आपण कुणाला दंड देऊ शकत नाही. पहा, पवित्र शास्त्रात काय लिहिलंय, कारण ज्याला आपल्या अशक्तपणाचे दुःख होत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्या प्रमाणे पारखलेला तरी निष्पाप राहिला. त्याला आपल्यासारखं पारखण्यात आलं, त्याला पण सर्व परीक्षेमधून जावं लागलं. त्याची अवहेलना झाली, त्याचा अपमान झाला, त्याचा तिरस्कार करण्यात आला, त्याला मारण्यात आलं, त्याला नाकारण्यात आलं, त्याला धिक्कारण्यात आलं, त्याच्या आप्तजनांनी त्याला स्वीकारलं नाही, परंतु तरी देखील तो निष्पाप राहिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी दाविदाचा एक प्रसंग पाहिला पवित्र शास्त्रामध्ये, 2 शमूएल त्याचा 11व्या अध्यायामध्ये बायबलमध्ये दावीद नावाच्या एका राजाबद्दल लिहिलेलं आहे. परमेश्वराने त्याला अमाप संपत्ती दिली, राजवैभव दिलं, परमेश्वराने त्याला प्रतिष्ठा दिली. बायबल सांगतो तो स्वतः म्हणाला, मी उकिरड्यावरून त्याने मला उचललं, राजाच्या पंक्तीत मला बसवलं. येशू ख्रिस्ता पित्याने दाविदाला राजाचं स्थान दिलं, इस्रायलचा राजा त्याला केलं. पवित्र शास्त्र सांगतं ज्यावेळेस त्याला शांतता प्राप्त झाली, त्याला स्थैर्य प्राप्त झालं, त्यावेळेस त्याने त्या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय 2 शमूएल त्याचा 11वा अध्याय काढा, 2 शमूएल चॅप्टर नंबर 11. त्या ठिकाणी लिहिलंय की संध्याकाळच्या समयी दावीद पलंगावरून उठून राजमंदिराच्या गच्चीवर जाऊन फिरू लागला. तेव्हा एक स्त्री स्नान करीताना त्याने तेथून पाहिली. ती स्त्री दिसावायला फार सुंदर होती. मग दाविदाने चाकर पाठवून त्या स्त्रीविषयी विचारपूस केली. तेव्हा कोणी म्हटले की ती अलियमाची कन्या उरिया हित्ती याची बायको बतशेबा आहे ना. तेव्हा दाविदाने जासूपासून तिला बोलावून आणले व ती दाविदाकडे आली आणि दाविदाने तिच्याशी प्रसंग केला. आमेन. हालेलुया. लिटरली त्या दाविदाने, देवाने त्याला एवढं मोठं वैभव दिलं. दाविदाला परमेश्वराने राजा बनवलं, उकिरड्यावरून उचललं, परंतु अशक्तपणातलं या दाविदाचं कृत्य पहा त्या प्रसंगाला. त्यावेळेस तो स्थिर झाला, ज्यावेळेस राजाच्या पंक्तीमध्ये बसला, स्वतः राज्य वैभव भोगू लागला, त्यावेळेस त्याच्या हातून पाप घडलं, त्याने बलात्कार केला. इतकंच नाही तर त्या बलात्काराला लपवण्यासाठी त्याने त्या बत्शेबाच्या पतीचा खून केला, तिला ठार मारलं. पवित्र शास्त्र सांगतं इतकं मोठं पाप त्याच्या हातून घडलं. 11व्या वचनामध्ये लिहिलं की देवाला त्याच्याबद्दल इतराजी झाली, देवाला दुःख झालं की इतकं वैभव मी तुला दिलं दाविदा, तरी तू पाप केलं. आणि त्या ते पाप संपवण्यासाठी त्याने त्याच्या एका सेवकाला याबेस नावाच्या, पहा त्या ठिकाणी लिहिलंय, आमेन, हालेलुया, यवाब नावाच्या एका त्याच्या सेनापतीला त्याने पत्र लिहिलं. पहा त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे. आजचा जो संदेश आहे तो देवाच्या आणि मानवाच्या स्वभावामधला फरक दर्शवणारा संदेश आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दाविदाने आपलं पाप झाकण्यासाठी काय केलं, दाविदाने यवाब नावाच्या सेनापतीला एक पत्र लिहिलं आणि त्याला सांगितलं की उरिया हित्ती नावाचा जो मनुष्य आहे त्याला तोफेच्या तोंडावरती ठेवा आणि त्याला युद्धाच्या सगळ्यात पुढं पाठवा की जेणेकरून शत्रूच्या हल्ल्यामध्ये तो मरण पावेल. आमेन. आता यवाबाला हे समजलं की उरिया हित्तीला मारण्यामागं दाविदाचा काहीतरी हात आहे. आणि नंतर प्रसंग घडल्यानंतर दाविदाने ते पाप झाकण्यासाठी बत्शेबाशी विवाह केला उरिया हित्ती मरण पावल्यानंतर. कारण नियमशास्त्राप्रमाणे पती मरण पावल्यानंतर ती स्त्री विवाह करू शकते आणि म्हणून बत्शेबाशी त्याने विवाह केला. पण त्यापूर्वी, विवाह करण्यापूर्वी त्याने एक मोठं कुकर्म केलं, त्याने खून केला. दुसरं कुकर्म, दुसरं वाईट कृत्य त्याच्या हातून घडलं. आणि मग त्या ठिकाणी ज्यावेळेस परमेश्वराने त्या संदेशाला पाठवलं, नतनेल नावाच्या संदेशाला, हालेलुया, पहा बायबलमध्ये काय लिहिलं त्या ठिकाणी. मग हे सगळं घडल्यानंतर त्या ठिकाणी देवाने त्याच्या संदेशाला, नाथान संदेशाच्या द्वारे दाविदाला दाखवून दिलं की दाविदा तू पाप केलेला आहे, दाविदा तू जे कुकर्म केलेलं आहे त्याद्वारे तू मला दुःख दिलेलं आहे. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय. मग स्तोत्र 51 मध्ये त्या ठिकाणी हेडलाईन आहे, पहा स्तोत्र 51 ची हेडलाईन. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो देव महान आणि अद्भुत आहे.
परमेश्वरा मुख्य गवायासाठी दाविदाचे स्तोत्र त्याने बत्शेबाशी समागमन केल्यानंतर नाथान संदेष्टा त्याचकडे आला तेव्हाचे त्याने लिहिलेले स्तोत्र आणि मग त्याने पश्चाताप केला. पहा, त्याने दाविदाने पश्चाताप केला. त्याने पश्चातापाच्यासाठी त्याने अश्रू ढाळून प्रार्थना केली. बायबल सांगतं तो म्हणाला माझं पाप धुवून काढ परमेश्वरा. प्रभूने त्याच्या पापांची क्षमा केली, त्याला पुन्हा राजवैभव दिलं, पुन्हा तो राजगादीवरती स्थापित झाला. परंतु त्याच्या हातून त्याने ते पाप झाकण्यासाठी जे कृत्य केलं होतं ते कृत्य त्याला आयुष्यभर सहन करावं लागलं. सेनापती यवाबाने त्याची अशक्तपणा, तो कमजोरी त्याच्या लक्षात ठेवली आणि मागाहून यवाब त्याचा सेनापती, दाविदाचा सेनापती हा सगळ्यात मोठा शत्रू त्या दाविदाचा ठरला. तुमचा अशक्तपणा ज्यावेळेस तुम्ही मनुष्यासमोर उघडा कराल, तुमच्या अशक्तपणाला माणसासमोर उघडे कराल, तर त्या मनुष्य तुमच्या अशक्तपणाचा ते फायदा घेतील. आणि म्हणून बायबल सांगतं, जर तुम्ही इर्मयाचा 17वा अध्याय आणि 9वं वचन काढून वाचलं, पहा इर्मया त्याचा 17वा अध्याय आणि त्याचं 9वं वचन काढून वाचा. हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणाला समजतो. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं यवाबाला ज्यावेळेस दाविदाने सांगितलं की माझ्या त्या उरिया हित्ती नावाच्या मनुष्याचं मर्डर कर, त्याला खून त्याचा तो मरावा अशा ठिकाणी त्याला स्थापित कर. बायबल सांगतं यवाबाने ते लक्षात ठेवलं आणि मग मागाहून यवाबाने त्या अशक्तपणात दाविदाला घेरलं, त्याच्या कुटुंबाला त्याने संपवलं. दाविदाच्या मुलांचा खून करावयास यवाबाला शक्ती प्राप्त झाली. तुमच्या आजूबाजूचे लोक, तुमच्या बरोबर राहणारे लोक तुमच्या अशक्तपणाचा गैरफायदा घेऊन तुम्हाला छळतील, तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न करतील. नंतर यवाबाला शिक्षा देण्यासाठी दाविदाने त्याच्या पुत्राला सांगितलं, शल्मोना, ज्यावेळेस तू गादीवर बसशील पहिला त्या ठिकाणी तू यवाबाला संपव, कारण यवाबाने त्याच्या अशक्तपणामध्ये त्याला त्याच्या संपूर्ण आयुष्यभर छळलं. परंतु देव कधीही तुमच्या अशक्तपणात तुमचा छळ करणार नाही. देव तुम्हाला शक्ती पुरवेल. जर तुम्ही पुढे जाऊन दाविदाचं जीवन पाहिलं, दाविदाला पदोपदी यवाबाद्वारे त्रास झाला. तुम्ही ज्याला मित्र म्हणताय, ज्याला जवळ घेता, तोच तुमचा शत्रू बनू शकतो. खरा मित्र फक्त प्रभू येशू ख्रिस्त, जो कधी तुमच्या अशक्तपणाबद्दल खेद करणार नाही, तो तुम्हाला कधीही दगा देणार नाही, धोका देणार नाही. आणि म्हणून जर तुम्ही इर्मयाचा 17वा अध्याय आणि त्याच्या 5व्या वचनामध्ये पाहिलं तर बायबल सांगतं, परमेश्वर असे म्हणतो, जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवितो, मानवाला आपला भाऊ करीतो, ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे, तो शापित आहे. आमेन, हालेलुया. ज्यावेळेस त्रास येतील, आपलं मन देवापासून फिरवू नका. आमेन. माणसांकडे लक्ष लावू नका. बायबल सांगतं असा मनुष्य शापित आहे, जो देवापासून आपल्याला स्वतःला अलिप्त करतो. जिवंत परमेश्वर तुमच्या पापाबद्दल, तुमच्या अशक्तपणाबद्दल कधीही खेद करणार नाही. पहा, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय, परमेश्वर असे म्हणतो, जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवितो, मानवाला आपला भाऊ करीतो, ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे, तो शापित आहे. म्हणा, प्रभू माझं मन कधी तुझ्यापासून फिरू देणार नाही. हालेलुया. ओपन युअर माउथ. आपल्या हृदयापासून आज सांगा, प्रभू मी तुला सोडण्याची दृष्टाई कधी करणार नाही. हालेलुया. भले तुम्हाला आधार वाटत असेल एखादा मनुष्य, पण तो मनुष्यच उद्या जाऊन तुमच्या जीवनाचा काटा बनू शकतो. तो काटा तुमच्या जीवनभर तुम्हाला टोचू शकतो. परंतु खरा मित्र प्रभू येशू ख्रिस्त, जो कधीही तुम्हाला धोका देणार नाही. दाविदाला हे सत्य उमगलं होतं. आणि म्हणून स्तोत्र 118 त्याच्या 8व्या वचनामध्ये दावीद काय म्हणतो पहा. परमेश्वराचं वचन काढा, दाविदाचं वचन, स्तोत्र 118 आणि त्याच्या 8व्या वचनामध्ये पहा काय लिहिलंय, मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. अधिपतींवर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. देवाला शरण जा प्रियानो. मनुष्याला शरण जाऊ नका. अधिपतींवर भरोसा टाकू नका. देवापासून हृदय फिरवू नका. परमेश्वराला म्हणा, तू माझं शरणस्थान आहे, तू माझा आधार आहे. दाविदाच्या सर्व अपराधांची क्षमा करण्यात आली.
परमेश्वराने त्याला कृपा पुरवली. गॉड इज अ ग्रेशियस गॉड, लव्हिंग काइंडनेस, ही इज अ मर्सीफुल गॉड. देव दयेने भरलेला परमेश्वर आहे. देव कनवाळू आहे, देव कृपाळू आहे. तो आपल्या लेकरांचा कधीही त्याग करत नाही. आणि म्हणून ज्या ज्या वेळेस तुम्हाला गरज आहे मदतीची, परमेश्वराचा दरवाजा उघडा, देवाला हाक मारा. ज्या क्षणाला तुम्ही देवाला हाक माराल, परमेश्वर तुमच्यासाठी उभा राहील. आणि बायबल सांगतं, इब्री 4 अध्याय 15 वचनामध्ये लिहिलंय, त्याला आपल्या अशक्तपणाबद्दल खेद होत नाही. तो सर्व अशक्तपणातून पारखला गेला. Praise the Lord. Hallelujah. What mighty God we have. किती महान असा परमेश्वर आपल्याकडे आहे. आमेन. हालेलुया. कुठल्या मध्यस्थीची गरज नाही, कुठल्या मेडिएटरची गरज नाही. प्रमुख याजक, थोर याजक म्हणून पित्याच्या उजवीकडे कैवार घेतलेला आहे, वकील म्हणून आहे, जो म्हणतो मी तुझ्यासाठी परमेश्वराच्या उजवीकडे बसलेलो आहे. What mighty God we have. What mighty Jesus we have. किती महान आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जवळ आहे. कोण आपल्या विरोधात जाणार आहे? आमेन. जर परमेश्वर आपल्याला अनुकूल आहे तर आपल्याला प्रतिकूल कोण असणार आहे? जर प्रभू आपल्या बाजूने तर आपल्या विरोधात कोण असणार आहे? पहा, दाविदाला इतके शत्रू निर्माण झाले त्याच्या जीवनभरामध्ये. त्याने केलेल्या कृत्यांमुळे, त्याच्या चुकांमुळे प्रत्येक मनुष्य देवाच्या गौरवाला अंतरलेला आहे. दाविदाकडून चुका घडल्या. प्रेज द लॉर्ड. दाविदाच्या मिस्टेक्स इतक्या होत्या, दाविदाने इतके चुका केल्या होत्या त्याच्या आयुष्यभरात. दाविदाने कितीतरी वेळा देवाला दुखवलं, परंतु दाविदाला माहिती होतं देवाला सोडण्याची दृष्टाई मी कधी करणार नाही. त्याला माहिती होतं माझा देव क्षमा करणारा देव आहे. देवाची नाडी त्याला ठाऊक होती. तो लगेचच गुडघ्यावर जात होता, हात वर करून त्याला परमेश्वराजवळ प्रार्थना करत होता. जर स्तोत्र 91 काढून वाचलं तर तुम्हाला कळेल की त्या दाविदाच्या अंतःकरणाची परिस्थिती काय होती. तो म्हणाला, तुझा पवित्र आत्मा मजबूतून कधी काढून घेऊ नको. तुझं वात्सल्य, त्याच्या दयेवर त्याने बोट ठेवलं. परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे. माझ्या अशक्तपणात मला तुझी कृपा पुरव. बायबल सांगतं, दाविदाला वयोवृद्ध होऊन मरण आलं. दाविदाचा मर्डर झाला नाही. दाविदाला अर्ध्या वयात मरावं लागलं नाही. जरी दाविदाच्या हातून अनेक चुका घडल्या, दावीद शापित झाला नाही. आमेन. दाविदाला मिळालेला आशीर्वाद सदैव टिकला. शौलाला मिळालेले आशीर्वाद संपुष्टात आले, परंतु दाविदाचे आशीर्वाद कायम स्वरूपी राहिले. बायबल सांगतं, परमेश्वर दाविदाला म्हणाला, तुझ्या सिंहासनावरून तुझ्या घराण्यातला मनुष्य कधी थांबणार नाही. प्रेज द लॉर्ड. तुझ्या गादीवर सदैव तुझं संतती राहील आणि एक व्यक्ती तुझ्या वंशातून निर्माण करील, त्याचं राज्य कधी संपणार नाही. आणि म्हणून मत्तेयाच्या 1 अध्यायामध्ये, लूक याच्या 4 अध्यायामध्ये जाऊन वाचा. बायबल सांगतो, तो दाविदाचा पुत्र येशू ख्रिस्त पित्याच्या उजवीकडे बसलेला त्याच वंशातून जन्माला आला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दाविदाची लाईफस्टाईल पहा, परंतु दाविदाचा आशीर्वाद पहा. प्रेज द लॉर्ड. लाईफस्टाईल सगळी देवाच्या विरोधातली आहे. त्याच्या तलवारीला रक्त होतं, त्याच्या डोळ्यांमध्ये रक्त होतं. त्याला युद्ध करण्यासाठीच निर्माण करण्यात आलं होतं, तरी देखील दाविदावर दया करण्यात आली. का? कारण त्याचं हृदय परमेश्वरासाठी जडलेलं होतं. तो परमेश्वराला धरून होता. आणि म्हणून आजही जर तुम्ही परमेश्वराला शरण जाल, देवाला म्हणाल, प्रभू मला तुझी कृपा पुरव, मला परमेश्वरात तुझं सानिध्य दे, मी तुम्हाला सांगतो शत्रू तुमचं काहीच करू शकणार नाही. परमेश्वर म्हणतो, युद्ध माझं आहे, माझ्यावर सोपव. या परिस्थितीमध्ये देव तुमच्या बाजूने युद्ध करणार आहे. किती दुष्टात्मे येऊ दे, किती अशुद्ध आत्मे तुमच्या विरोधात येऊ दे, जर तुमच्यामध्ये देवाचा आत्मा आहे, ते तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही. अनेक लोक सध्याला भेदरलेलं जीवन जगतात आहेत, बातम्या ऐकून घाबरलेले आहेत. त्यांना असं वाटतं माझ्या मुलांचं काय होणार आहे, माझ्या कुटुंबाचं काय होणार आहे, माझं लाईफस्टाईल कसं राहणार आहे. आमेन. हालेलुया. जर प्रभू येशू तुमच्या बरोबर आहे, तुम्ही एकदम उच्चस्तरीय जीवन जगाल. उच्चतम आशीर्वाद, हायर लाईफ तुमचं असणार आहे. तुम्ही दुःखात जीवन जगणार नाही. देव तुमचा पाठीराखावा, देव तुमचं संरक्षण आहे, देव तुमचा यहोवा हिरे, जो पुरवठा करणारा परमेश्वर आहे. मंदी येऊ दे, साथरोग येऊ दे,
देव तुम्हाला एकटं सोडणार नाही. परमेश्वर तुमच्यावरती प्रेम करतो. ज्याने स्वर्ग सोडून पृथ्वीवर येऊन जीवन जगलं, सोन्याचे रस्ते सोडले, धुळीच्या माखलेल्या रस्त्यावर येऊन शिक्षा भोगली, तो देव आपल्याला टाकणार आहे का? आमेन, हालेलुया. अँड दॅट इज द गुड न्यूज. आणि हीच तर बायबलची सुवार्ता. काय अजून वेगळी डॉक्टरीन याच्यामध्ये शोधायची? नो. आता याच्यापेक्षा कुठलीही सुवार्ता सांगणे नाही आणि ऐकणे नाही. बायबल सांगतं गलतीकराच्या पुस्तकात 1 अध्याय 10व्या वचनामध्ये पॉल म्हणतो, या सुवार्तेच्या व्यतिरिक्त जी दुसरी सुवार्ता सांगणारा जो कोणी आहे, मग तो देवदूत असला तरी तो शापित असो. हालेलुया. या सुवार्तेच्या व्यतिरिक्त आमेन. मग दुसरी सुवार्ता कोणती? कॉम्प्रोमाइज. प्रभू मी पाप करत नाही, मला कृपा दे. नो. प्रभू मी पापी आहे, माझ्यासाठी क्षमा आहे, तुझ्या रक्ताने मला धुवून साफ कर. हालेलुया. येस, रिपेंटन्स इज मस्ट. तुमचा पश्चाताप गरजेचा, पण पश्चातापाबरोबर तुमचा विश्वास गरजेचा. कारण अब्राम विश्वासाने नीतिमान ठरला. हालेलुया. अब्राम कर्माने नीतिमान ठरला नाही, अब्राम विश्वासाने नीतिमान ठरला. आणि बायबल सांगतं नीतिमान विश्वासाने वाचणार आहे. मग तुमच्या आणि माझ्या पाप्याचं काय? आमेन. नीतिमान मनुष्य विश्वासाने वाचणार आहे, तर माझ्यासारख्या पाप्या मनुष्यासाठी काय आहे? माझा विश्वास मला तारण देणार आहे. हालेलुया. इफिस 2:6 मध्ये बायबल सांगतं त्याच्यावरच्या विश्वासाने कृपेच्या द्वारे आमचं तारण झालेलं आहे. तो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. त्याच्या रक्ताचं अर्पण हातात ठेवलेलं, तुझ्या अपराधांसाठी ते अर्पण देण्यात आलंय. स्वतःच दाता, स्वतःच अर्पण म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्या वेदीच्या जवळ गेलेला प्रियानो. आणि म्हणून तुम्हाला आणि मला धैर्य. पहा, इब्रिकराचा 4 अध्याय 16 वचन वाचून आपण संपूया. 15 मिनिटं थोडंसं लेट झालं. गॉड ब्लेस यू. हालेलुया. पहा, इब्रिकराचा 4 अध्याय आपण 15 वाचलं, 16 वाचूया. तो आपल्यासारखा पारखलेला असला होता तरी तो निष्पाप राहिला. 16 वचन, आपल्याला दया प्राप्त व्हावी आणि गरजेच्या वेळी सहाय्य होण्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र शास्त्र सांगतं म्हणून आपल्याला दया प्राप्त व्हावी, देवाच्या राजासनाजवळ जाऊया. देव दयासनावर बसलेला आहे, न्यायसनावर नाही. माझ्या प्रियांनो, माझा प्रभू आज त्या दयासनावर बसून दयेचा वर्षाव तुमच्यावर करील. किती लोकांना न्याय हवा आहे, किती लोकांना स्वतःचा न्याय हवा आहे. हालेलुया. नोबडी वॉन्ट्स न्याय. कुणालाही जजमेंट नको आहे, कारण जजमेंटमध्ये प्रत्येकाला त्याच्या विरोधात काही ना काही पुरावे सापडणार आहे. पण मला आणि तुम्हाला त्याची कृपा हवी आहे, आणि म्हणून कृपेसाठी त्याच्या राजासनाजवळ जाऊ. बायबल सांगतं हालेलुया. नॉट फॉर जजमेंट. अरे मी किती पापी आहे, मी किती पवित्र जीवन जगलोय, असे लोक पण आहेत. सो धार्मिकता मळकटलेली चिंदी घेऊन देवाजवळ जाणार आहे. आमेन. हालेलुया. माझी धार्मिकता देवासमोर मळकटलेली चिंदी आहे, आणि मी ती चिंदी घेऊन देवाजवळ जाऊन म्हणणार आहे का, प्रभू माझा न्याय कर, प्रभू माझा न्याय करू नको, माझ्यावर कृपा मात्र कर. आणि म्हणून येशू ख्रिस्त, जर तुम्ही बायबल वाचलं, योहान 3:17-16, सगळ्यांना माहिती आहे देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचं तारण व्हावं, त्याचा नाश होऊ नये, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. 17 वर्षामध्ये बायबल सांगतं देवाने त्याच्या पुत्राला कुणाचाही न्याय करण्यासाठी नाही, तर त्यांचं तारण करण्यासाठी पाठवलेलं आहे. आमेन. हालेलुया. म्हणा, प्रभू येशू माझं तारण कर, प्रभू येशू मला कृपा दे, मला तुझ्या सानिध्यात राहायचं आहे, मला तुझी उपस्थिती हवी आहे प्रभू. हालेलुया. 24/7, 24 तास 7 दिवस माझा येशू तुमच्या जवळ राहणार आहे. एकही क्षण तो तुम्हाला सोडणार नाही. बायबल सांगतं स्तोत्र 34 आणि त्याच्या 17व्या वचनामध्ये, तुझे आई वडील तुला सोडतील. 27:10 मध्ये लिहिलंय. स्तोत्र 27:10 मध्ये लिहिलंय, आई वडील तुला सोडतील, पण मी तुझा परमेश्वर तुला कधीही सोडणार नाही. आमेन. हालेलुया. आई वडील सोडतील म्हणजे त्यांना मर्यादा आहे, त्यांना एक एज लिमिट आहे, त्याच्यानंतर ते तुमच्या बरोबर राहू शकत नाही.
त्या अशक्तपणामध्ये ते जातील निघून, परंतु परमेश्वराचं वचन सांगतं देव तुम्हाला कधीही सोडत नाही. आमेन, हालेलुया. इटर्नल गॉड, सनातनाचा परमेश्वर तुमच्यापासून कधीही विभक्त होत नाही. जे लोक आज तुम्ही देवाचं वचन आज हृदयापासून ऐकलेलं आहे, त्या देवाला तुम्ही जे स्वतःला शरण आणलेलं, देवासमोर आज तुम्ही नम्र झालेला आहात, देव तुमच्या या विश्वासूपणाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करेल. असं कधी म्हणू नका मला प्रभू माझं न्याय कर. त्याला म्हणा प्रभू माझ्यावर दया कर. दावीद म्हणाला हे परमेश्वरा मज पाप्यावर दया कर. हालेलुया, हालेलुया. ही नो एव्हरीथिंग. त्याला सगळं ठाऊक होतं की त्याच्या पापांमुळे त्याचा नाश होऊ शकतो, पण त्याला माहिती होतं देवाच्या दयेने तो वाचणार आहे. हालेलुया. परमेश्वराचं वचन पापाचा पुरस्कार करत नाही, परंतु देवाचं वचन दयेचा संदेश देत आहे. देवाचा शब्द आहे, मी तुला सोडवणार आहे, मी तुला टाकणार नाही, मी तुला सोडवलेलं आहे, मी तुला सुटका दिलेली आहे, डिलिव्हरन्स दिलेला आहे. आज जर तुम्ही तुमच्या दंडाज्ञेमध्ये जगत असाल, तुमच्या स्वभावामध्ये जर तुम्हाला तुमच्यामध्ये न्याय करण्याचा जर स्वभाव असेल, तर आज प्रभूला सांगा प्रभू मला कृपा दे देवा, मला दया दे परमेश्वरा. आणि देव आज नक्की तुम्हाला दया देईल. यावेळेस आपण शेवटची प्रार्थना करणार आहे. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. मोर दॅन 48 पीपल्स आर जॉईन टुडे. 48 पेक्षा जास्त लोक आज कनेक्टेड आहेत. देव तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. आणि माझा विश्वास आहे आजचा संदेश तुम्हा सगळ्यांना प्रभूच्या चरणापाशी घेऊन जाईल आणि तुम्ही आज आशीर्वादित होताल. जर तुम्ही देवाच्या जवळ आहात तर दृष्टात्मे तुमच्या जवळ येणार नाही, करोना तुमच्या जवळ येणार नाही, मृत्यू तुमच्या जवळ येणार नाही, अशक्तपणा तुमच्या जवळ येणार नाही, दारिद्र्य तुमच्या जवळ येणार नाही, शंका तुमच्या हृदयात येणार नाही, तुमच्या घरामध्ये पक्षपात फुटी पडणार नाही. देव तुम्हाला समृद्ध करील, देव तुम्हाला आरोग्य देईल, देवाचा पवित्र हात तुम्हाला उंचावेल, तुमचं प्रमोशन करील. हालेलुया. ही देवाची जादूची काठी मी घेऊन आलेलो आहे. देवाचं वचन सांगतोय आणि ते वचन आज तुमच्या जीवनात परिपूर्ण होणार आहे. आर यू रेडी? तुम्ही तयार आहात का तुमच्या आशीर्वादांसाठी? हालेलुया. मला माहिती आहे माझ्यामध्ये अशक्तपणा आहे, पण मला माहिती आहे दाविदासारखं जीवन जगल्याने मी यशस्वी होणार आहे, वयोवृद्ध होऊन मरण पावणार आहे, हजारो आत्मे देवाच्या राज्यासाठी जिंकणार आहे. हालेलुया. मला माझ्या अशक्तपणाबद्दल खेद होत नाही, माझ्या येशूला होत नाही, तर मी कशाला करू? आमेन. मी त्याला शरण जातो, मी त्याला म्हणतो प्रभू मला दया दे. आमेन. हालेलुया. बिकॉज ही इज मर्सीफुल. तो दयाळू आहे. आणि मी म्हणतो प्रभू माझं हृदय तुझं आसन बनव. आमेन. क्लोज युअर आईज. आपले डोळे बंद करूया. यावेळेस देवाची आराधना करूया. पूरे दिल से उसे पुकारेंगे. थैंक यू फादर. मेरा दिल बने तेरा सिंहासन. थैंक यू जीसस. मेरी आत्मा तेरा आसन. थैंक यू जीसस. धन्यवाद यीशु. थैंक यू जीसस. मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन. मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन.
बिजली चमके, मेरी बातों से तेरी खुशबू महके, मेरा जीवन बने तेरी स्तुति का स्थान, तेरी महिमा करती मेरी जुबान। हो यीशुआ, 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 मेरे मन में समा जा, यीशुआ, मेरे मन में समा जा। मेरी जिंदगी है तेरी, यीशु तू है शान मेरी, मेरी जिंदगी है तेरी, यीशु तू है शान मेरी, खुद का लहू देकर तूने मेरी जिंदगी है सवारी, खुद का लहू देकर तूने मेरी जिंदगी है सवारी। हो यीशुआ, 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 मेरे मन में समा जा, यीशुआ, मेरे मन में समा जा, तुझे देखना मैं चाहूं, तेरे और यीशु करीब आऊं, तुझे देखना मैं चाहूं, तेरे और यीशु करीब आऊं, कितना है तू प्यारा प्रभु, तेरी महिमा मैं सबको सुनाऊं, कितना है तू प्यारा प्रभु, तेरी महिमा मैं सबको सुनाऊं। हो यीशुआ, 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 मेरे मन में समा जा, यीशुआ, मेरे मन में समा जा, यीशुआ, मेरे मन में समाए जा। यीशुआ, मेरे मन में समा जा। ओपन युअर हार्ट. यावेळेस आपलं हृदय उघडा प्रियांनो, आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणा, प्रभू तू माझ्या हृदयात ये लॉर्ड, माझ्या अपराधांची मला क्षमा कर. या जगातली सगळ्यात पवित्र प्रार्थना काय असेल तर ही प्रार्थना की प्रभू येशू माझ्या पापांची क्षमा कर. मी तुझ्या रक्तावर विश्वास ठेवतो, तुझ्या रक्ताने मला तू साफ कर प्रभू. माझ्या हृदयात ये, माझं जीवन आशीर्वादित कर दे बापा. माझ्या अशक्तपणात तुझी कृपा मला पुरव. दिस इज द ओनली प्रेयर गॉड वॉन्ट्स. प्रभूला फक्त ही प्रार्थना देवा तुम्ही केलेली देवाला हवी आहे. आणि जसं तुम्ही आज पश्चातापी अंतःकरणाने त्याला प्रार्थना कराल प्रियांनो, तुमच्यावरती आशीर्वादाचं ब्लँकेट आज टाकण्यात येईल.
प्रभू आज तुम्हाला स्पर्श करतो. रिसीव युअर ब्लेसिंग राईट नाव इन द नेम ऑफ जीसस. जर तुम्ही आज व्याकुळ आहात, तुम्ही तुटलेले आहात, तुम्हाला जर अशक्तपणा त्रास देतो, जर दृष्टात्मे तुम्हाला छळतात आहेत, तर त्या प्रभूला हाक मारा प्रियांनो. परमेश्वर तुमचा न्याय करणार नाही, परंतु येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे तो तुम्हाला पवित्र करून आज तुम्हाला जवळ घेईल आणि तुम्हाला तो आशीर्वादित करणार आहे. सर्व शारीरिक मानसिक बंधन यावेळेस तुटतात आहेत. आय टेक अथॉरिटी अगेन्स्ट एव्हरी डिमोनिक पॉवर अँड आय rebuke that spirit. Devil, I command you, leave my people in the name of Jesus. Father, touch them, Lord. प्रभू त्यांना स्पर्श कर, प्रभू त्यांना आरोग्य दे. येशू तुम्हाला स्पर्श करतो आहे, प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करतो आहे. सर्व व्याधी निघून चाललेला, मरणाचं भय निघून चाललेला, स्पिरिट ऑफ फिअर, भीतीचा आत्मा निघून चाललेला. प्रभू तुम्हाला सामर्थ्याचा आत्मा देतो आहे, प्रभू तुम्हाला खंबीर करतो आहे. देवाचा अभिषेक तुमच्यावर उतरलेला, तुम्ही जगाल आणि देवाचा गौरव पाहताल, तुम्ही विजय होताल आणि परमेश्वराला धन्यवाद देताल. प्रभूचा हात तुमच्या कुटुंबावरती आलेला, तुमचं जीवन आजपासून सदा सर्व काळासाठी आशीर्वादित होतं. रिसीव युअर मिराकल राईट नाव. जीसस इज हीलिंग यू राईट नाव. प्रभू येशू तुम्हाला आरोग्य देतो. ओ हालेलुया. म्हणा प्रभू येशू मला स्पर्श कर, येशू मला आरोग्य दे बापा. ओ फादर, टच देम अँड हील देम माइटीली लॉर्ड. प्रभू त्यांना महान रीतीने आरोग्य दे लॉर्ड. तुमचं सुपरनॅचरल हीलिंग तुम्हाला स्पर्श तुम्हाला प्राप्त होतोय, तुम्हाला अलौकिक स्पर्श होतोय. हालेलुया, हालेलुया. एक बहीण मला नगरमधून पाहतीये, नगरमधून ती मला पाहतीये. तिच्या घरामध्ये सध्याला दारिद्र्य, तिचं कुठलंच काम होत नाही, कर्जाचं काम होत नाही. प्रभू येशू तुझं सगळे आर्थिक बंधनं तोडतोय, तुला देव आज फायनान्शियली ब्लेस करतोय. रिसीव युअर मिराकल. तुझं राहिलेलं घर पूर्ण बांधून होणार. थँक यू लॉर्ड जीसस. स्पिरिट ऑफ पॉवर्टी आय rebuke you in the name of Jesus. Hallelujah. Somebody want new business. कुणीतरी प्रार्थना करतंय नवीन बिझनेस साठी. प्रभू तुला नवीन बिझनेस देतोय. प्रभू आज अनेक बिझनेसमॅन लोकांना आशीर्वादित करतोय. देव तुम्हाला नवीन नोकरीचा आशीर्वाद देतोय. प्रभू जवळ तुम्ही आलेला आहात, देव कधी त्याची दया आवरून धरणार नाही. प्रभू आज तुम्हाला आशीर्वादित करतोय. ओ हालेलुया. तुमच्या गुडघ्यांवरती तुम्ही जी प्रार्थना आता करता, ती प्रार्थना थेट स्वर्गामध्ये स्वीकारली जाते. देवाचा अभिषेक तुमच्या कुटुंबावरती उतरतोय. सर्व दृष्टात्मे तुम्हाला सोडून निघून चाललेले आहेत. हालेलुया. पती पत्नीमध्ये परमेश्वर अलौकिक प्रेम निर्माण करतोय. सुपर नॅचरल लव्ह ऑफ जीसस इन युअर फॅमिली लाईफ. तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये परमेश्वराचं अलौकिक प्रेम येत आहे. हालेलुया, हालेलुया. डोंट वरी अबाउट युअर मिस्टेक. तुमच्या चुकांकडे पाहू नका, देवाच्या दयेकडे पहा. प्रभूला म्हणा, प्रभू मला माहिती आहे माझ्या चुका झालेल्या आहेत, पण मला तुझी दया ठाऊक आहे. प्रभू तू मला क्षमा करणार आहेस. दे बाप्पा, माझी नवीन सुरुवात कर. टुडे इज युअर न्यू बिगिनिंग. तुमची पुन्हा नव्याने सुरुवात होतीये. रिसीव युअर न्यू बिगिनिंग राईट नाव इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया. एव्हरी सीन फॉरगॉटन बाय गॉड. प्रत्येक चूक, प्रत्येक पाप देवापासून विस्मरणीय केली जाते. देव ते पाप विसरतोय आणि प्रभू तुमची नव्याने सुरुवात करतोय. रिसीव युअर न्यू बिगिनिंग इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया. मी अँड माय वाईफ वी आर, आम्ही दोघ जण सहमत होतो. वी आर ॲग्री फॉर यू. आम्ही दोघ जण सहमत होऊन प्रार्थना करतो. प्रभू सर्व फॅमिलीज आज आशीर्वादित होऊ दे. जे लोक आज लाईव्ह मला पाहतात ते देव बाप्पा, त्यांच्या घरामध्ये एंजल्स उतरून येऊ दे लॉर्ड. देवदूत उतरून येऊ दे प्रभू. ते लोक आज देवदूताचा अनुभव घेऊ दे देव बाप्पा. प्रभू त्यांच्यासाठी सुपर नॅचरल डोर्स ओपन होऊ दे. अलौकिक दरवाजे उघडू दे लॉर्ड. प्रभू त्यांच्यासाठी देव बाप्पा स्वर्गातून चमत्कार येऊ दे. फायनान्शियल मिराकल्स आय डिक्लेअर इन द नेम ऑफ जीसस. ओ मिराकल मनी आर रिसीव. तुमच्यासाठी देव आज चमत्काराचा पैसा पाठवतो. ओ रिसीव युअर मिराकल राईट नाव इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया. ऑल मेंबर ऑफ दिस चर्च आय ब्लेस देम इन द नेम ऑफ जीसस. हील. तुम्हाला देव आरोग्य देतो आहे.
आरोग्य देतोय. कमरेतला गॅप निघून चाललेला. 7व्या 5व्या आणि 7व्या मणक्यामध्ये गॅप आहे. प्रभू त्या ठिकाणी जे स्लिप डिस्क झालेलं ती जागेवर आणतोय. राईट नाउ आय सी क्लिअरली इन द नेम ऑफ जीसस. आय प्रोफेसाय your spondylitis is gone right now in the name of Jesus. Stand up, receive your miracle. Stand up and check up your body. तुमचं शरीर तपासून बघा. प्रभूने तुमच्या मणक्याला आरोग्य दिलेलं आहे. हालेलुया. एका बहिणीला तिच्या डाव्या गालावरती एक पॅच आहे, काळा डाग आहे. तो काळा डाग निघून चाललेला राईट नाउ. ओ स्किन डिसीज आय रेब्युक यू इन द नेम ऑफ जीसस. ताई तुला देव आता आरोग्य देतोय. प्रभू येशूवर विश्वास ठेव. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव. तुझे सगळे चेहऱ्यावरचे डाग निघून चाललेला आहे. सिस्टर रिसीव युअर मिराकल बाय फेथ. रिसीव युअर मिराकल इन द नेम ऑफ जीसस. इन द नेम ऑफ जीसस. इन द नेम ऑफ जीसस. फादर ब्लेस देम लॉर्ड. फादर ब्लेस देम फादर. ओ जीसस. हिमोग्लोबिन ज्यांचं कमी आहे प्रभू आता त्यांना आरोग्य देतोय. तुमचं एचपी वाढतं. तुमचा अशक्तपणा निघून चाललेला. पायामधलं दुखणं निघून चाललंय. थरथर कापणं निघून चाललेलं आहे. गुडघ्यातल्या वेदना निघून चाललेल्या आहेत. हालेलुया. अनेक लोक मला पाहतात त्यांना करोनाची भीती वाटतेय. ते लोक घाबरलेले आहेत. हालेलुया. एक हात आपल्या छातीवर ठेवा, एक हात स्वर्गाकडे करा आणि म्हणा प्रभू येशू तू मला सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहेस, भीतीचा आत्मा दिलेला नाहीस. मी कोरोनाला घाबरणार नाही. हालेलुया. हालेलुया. रिसीव the spirit of power. Receive the spirit of power in the name of Jesus. Hallelujah. 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 प्रभू तुम्हाला स्पर्श करतो आहे. सगळा भीतीचा आत्मा निघून चाललेला. डायबिटीज ब्लड प्रेशर निघून चाललेला. ओ तुमचं घर परमेश्वराने खडकावर बांधलेलं आहे. ओ तुमचं घर येशू ख्रिस्त नावाच्या खडकावर बांधलेलं. ते करोना सारख्या वादळाने पडणार नाही. अर्ध्या वयामध्ये तुमच्या कुटुंबात कुणी मरणार नाही. कारण प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी शापित झाला की तुम्ही आणि मी आशीर्वादित व्हावं. ओ रिसीव हिज ब्लेसिंग. त्याचे आशीर्वाद स्वीकारा. हालेलुया. 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 दाविदावरती आलेले सर्व आशीर्वाद दाविदाच्या पुत्राद्वारे तुमच्यावर येतात आहे. आणि म्हणून बर्थलमै म्हणाला हे दाविदाच्या पुत्रा माझ्यावर दया कर. क्लोज युअर आईज अँड लिफ्ट युअर हँड अँड से लॉर्ड हॅव मर्सी ऑन मी. Jesus, have mercy on me, O Master. स्वामी माझ्यावर दया कर. प्रभू आता चमत्कार करतो आहे. प्रभू आता तुमच्या लेकरांवरती चमत्काराचा वर्षाव करतो आहे. तुमच्या घरात कुणी मरणार नाही. तुम्ही यशस्वी होऊन जीवन जगा. तुम्ही म्हणाल माझा देव जिवंत परमेश्वर आहे. माझा देव यरीयोची भिंत पाडणारा. माझा देव मेलेल्या यायराची मुलगी जिवंत करणारा. माझा देव कुष्ठरोग्याला आरोग्य देणारा. माझा देव माझा जीवन देणारा परमेश्वर माझ्या बरोबर आहे. मी मरणार नाही. मी देवाचा गौरव करणार आहे. हालेलुया. फादर टच देम. प्रभू त्यांना स्पर्श कर. प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करतो आहे. 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 सगळे दुखणे निघून चाललेले आहेत. सगळे दुखणे निघून चाललेले आहेत. सगळे पेन निघून चाललेले आहे. हालेलुया. 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 एक बहीण आहे जिच्या पाठीवरती ओझं असल्यासारखं काहीतरी झालेलं आहे. तिला असं वाटतं 100 किलोचं ओझं तिच्या पाठीवर ठेवलेलं आहे. प्रभू तुला आता मोकळीकता देतोय. तुला आता मोकळीकता देतोय. तुला तुझं शरीर मुक्यापेक्षा हलकं जाणवणार आहे. आजपासून ते जड ओझं निघून जाईल. तो दुष्टात्मा तुला सोडून चाललेला. तुझ्या मनातली भीती निघून चाललेली आहे. तुझी लेकरं जे वायात गेले ते परत तुझ्या समोर देवाचं वचन ऐकतील. देवाच्या वचनाप्रमाणे जगतील. प्रभू तुमच्या फॅमिलीला आशीर्वादित करतोय. जर पती पत्नी माझा संदेश ऐकतात आहेत ते एकमेकाच्या हातामध्ये हात द्या आणि म्हणा मी माझ्या पत्नीवरती देवाची कृपा मागतो. मी माझ्या पतीवर देवाची कृपा मागतो. हालेलुया. तुमचा पती तुम्हाला जर देवापासून हवाय तर त्याला कृपेमध्ये घ्या. देवाची कृपा द्या त्याला मिळावी म्हणून प्रार्थना करा. तुमच्या पत्नीला जर तुम्हाला देवाच्या हातात समर्पित करायचं म्हणा प्रभू माझ्या पत्नीवर कृपा कर. देवाने दिलेलं हे गिफ्ट आहे. मर्सी विपुल दिलेलं दान आहे ते स्वीकारा. गिफ्ट ऑफ गॉड येते. तुमच्या लेकरांसाठी कृपा स्वीकारा प्रियांनो. ही कृपेची स्वार्था जी तुम्हाला आशीर्वादित करते. ही कृपेची स्वार्था जी तुम्हाला आशीर्वादित करते.
करते. लॉर्ड ब्लेस देम फादर. हालेलुया. बाउ डाऊन. तुम्ही खाली नतमस्तक होऊन त्याची आराधना करा. तुमचं घर आज देवाचं मंदिर बनलेला, कारण प्रभू उतरलेला, प्रभू तुमच्या कुटुंबात उतरलेला. नो मॅटर आज तुमच्या घरात तुम्ही चर्च अटेंड करता, नो मॅटर, प्रभू तुमच्या घरात उतरून तुमचं घर मंदिर बनवतो. तुमचं शरीर देवाचं मंदिर आहे. देवाचा आत्मा तुमच्या आतमध्ये राहतो. ओ यू आर द टेम्पल ऑफ द होली स्पिरिट. प्रभूचा आत्मा तुमच्यामध्ये वस्ती करतो. हालेलुया. 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 देवाच्या मंदिरातून नदी वाहताना इचकेलाने पाहिली. ती नदी येशू ख्रिस्तामध्ये जिवंत पाण्याची नदी आज तुमच्या घरात आलेली आहे. प्रत्येक गोष्ट पुन्हा हरभरीत होणार आहे. प्रत्येक झाड फळ देणार आहे. प्रत्येक लेकरू तुमचं यशस्वी होणार आहे. प्रत्येक कामाला देव बरकत देणार आहे, कारण येशू ख्रिस्त जी जिवंत पाण्याची नदी आहे, झरा आहे, तो तुमच्या घरात आलेला. ओ फादर ब्लेस देम लॉर्ड. त्यांना आशीर्वादित कर बापा. प्रत्येकाच्या जीवनात मोठी साक्ष घडू दे प्रभू. हे बापा प्रत्येक स्पाऊसला, प्रत्येकाच्या कुटुंबातल्या साथीदाराला आशीर्वादित कर. त्यांच्या लेकरांना आशीर्वादित कर. वयस्कर लोकांना जीवन दे, सुरक्षित कर दे बाप्पा. ओ फादर प्रभूजी, मी त्यांच्यावरती तुझी कृपा घोषित करतो. ॲज युअर प्रिस्ट, जसा मी याजक आहे दे बाप्पा, याजक म्हणून चर्चच्या सर्व लेकरांसाठी मध्यस्थी करतो. माझा प्रमुख याजक येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रभू आज माझ्या चर्चला आशीर्वादित कर. प्रत्येक कुटुंब आज आशीर्वादित होऊ दे. प्रत्येक फॅमिली आज ब्लेसेड फॅमिली होऊ दे लॉर्ड. प्रत्येक फॅमिलीमध्ये चमत्कार होऊ दे. प्रत्येक फॅमिलीमध्ये शांती प्रस्थापित कर. प्रत्येक फॅमिलीला समृद्धीचा आशीर्वाद मिळू दे लॉर्ड. प्रभू त्यांच्या व्यवसायांना आशीर्वादित कर. त्यांच्या नोकरीला आशीर्वादित कर. प्रभू त्यांना चांगली तब्येत दे लॉर्ड. गुड हेल्थ आय डिक्लेअर इन द माइटी नेम ऑफ जीसस. हालेलुया. हालेलुया. जे लोक क्वारंटाईन आहेत, जे लोक हॉस्पिटलमध्ये सध्याला आता ऍडमिट आहेत, त्यांच्या सगळ्यांसाठी मी प्रार्थना करतो. प्रभू त्यांचं मनोधैर्य वाढव दे बाप्पा. तुमचं मनोधैर्य देव वाढवतोय. तुमचं मनोधैर्य देव वाढवतोय. प्रभू तुम्हाला शक्ती पुरवतोय. हालेलुया. तुम्ही महाविजय बनून हॉस्पिटलमधून बाहेर येता. तुम्ही सांगाल येशू ख्रिस्ताने हे युद्ध जिंकून दिलेलं आहे. हालेलुया. जे लेकरं ऍडमिशन साठी फिरतात, ज्यांना ऍडमिशनचा प्रॉब्लेम आहे, मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. तुमचं ऍडमिशन चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये होणार आहे. आय डिक्लेअर अँड डिक्री इन द नेम ऑफ जीसस. प्रभू तुमच्यासाठी नवीन नवीन कॉलेज उघडतोय, नवीन दरवाजे उघडतोय. प्रभू तुमच्या लेकरांच्या ऍडमिशन मध्ये त्याचा पवित्र हात घेऊन येतोय. हालेलुया. रिसीव मिराकल इन द नेम ऑफ जीसस. देवाचा आत्मा माझ्याद्वारे सांगतोय, खच्चीकरण होऊ देऊ नका, खचू नका, अस्वस्थ होऊ नका. देवाचा आत्मा तुम्हाला धीर देतोय. हालेलुया. दिस इज नॉट माय वर्ड्स. हे माझे शब्द नाहीत, देवाचे शब्द आहेत. पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे. परमेश्वराचं वचन सांगतं त्यांना धीर दे. हालेलुया. पवित्र शास्त्र सांगतं त्यांना खचवू नको, अस्वस्थ करू नको. परमेश्वर म्हणतो जे अंतःकरणाने खचलेले त्यांनी माझ्याकडे या. ते ओझ्याखाली दबलेले त्यांनी माझ्याकडे या. प्रभू येशू तुम्हाला आशीर्वादित करतो. सिस्टर, तुमचा देव तुमच्या पतीला स्पर्श करतो. देव तुमच्या कुटुंबाला आशीर्वादित करतो. सर्व घरातला वादविवाद निघून चाललेला, पती पत्नीमध्ये एकी निर्माण होतीये. जे लोक विवाहासाठी प्रार्थना करतात, आपल्या मुलींच्या मुलांच्या, त्या प्रत्येकाला योग्य लाईफ पार्टनर स्वर्गातून येतो. अस्थिर होऊ नका, अधीर होऊन निर्णय घेऊ नका. देवावर विश्वास ठेवा. योग्य वेळेस योग्य लाईफ पार्टनर प्रभू पासून मिळणार आहे. मला येशू, मी तुझ्या हाताकडे पाहतोय. माझा प्रभू मला आशीर्वादित करणार आहे. येस, युअर लाईफ पार्टनर इज कमिंग फ्रॉम जीसस. येशूकडून तुमचा लाईफ पार्टनर तुम्हाला येणार आहे. हालेलुया. 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 रिसीव युअर मिराकल राईट नाव. रिसीव युअर मिराकल राईट नाव. थँक यू जीसस. ब्लेस देम फादर. प्रभू, आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र चरणापाशी येऊन ही विश्वासाची प्रार्थना करतो. प्रभू, आमचा विश्वास आहे आज आमची प्रार्थना तू ऐकलेली असते बाप्पा. प्रत्येकाला त्याच्या प्रार्थनेचं फळ आज मिळू दे प्रभू. त्यांच्या प्रार्थना तू ऐकलेल्या आहेत प्रभू. आज त्यांचा रविवार
आशीर्वादित झालेला आहे बाप्पा. आज दिवसभर हा अभिषेक त्यांना उच्च लाईफ जगण्यासाठी, हायर लाईफ जगण्यासाठी पोटेन्शियल म्हणून त्यांच्यामध्ये राहणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जसं झाड पाण्याशिवाय जगू शकत नाही, जसं लवाळा चिखलाशिवाय वाढू शकत नाही, हे प्रभू माझं चर्च आणि मी आणि माझी लेकरं, माझं कुटुंब, माझ्या चर्चचे मेंबर्स प्रभू तुझ्या आत्म्याशिवाय जगू शकत नाही. आम्हाला तुझ्या आत्म्यामध्ये चालव दे बाप्पा. ओ मास्टर, ब्लेस ईच अँड एव्हरी पर्सन ऑफ दिस चर्च ऑफ गॉड. ब्लेस अवर सिटी अँड अवर नेशन ऑफ फादर गॉड. माझ्या कुटुंबाला, माझ्या शहराला, माझ्या देशाला आशीर्वादित कर बाप्पा. आजच्या संदेशाद्वारे प्रत्येक जण पुन्हा तुझ्याशी समेट करू दे, तुझ्या जवळ येऊन आशीर्वादित होऊ दे, तुझ्या दयेचा अनुभव घेऊ दे. येशूच्या नावामध्ये मी ही प्रार्थना मागतो. आमेन. Say everybody, thank you Lord. Say thank you Jesus. Hallelujah. माझा विश्वास देवाने आज तुम्हा प्रत्येकाला आशीर्वादित केलेला आहे. प्रभूने तुमची भेट घेतलेली आहे. देवाने तुमचं दुःख आनंदात बदललेलं आहे. विश्वासाने चालत राहा. प्रभू तुमच्या सर्व कुटुंबाला आशीर्वादित करणार आहे. कसलीच काळजी करू नका. सगळ्यात चिंता देवावरती टाका. येत्या दिवसामध्ये ज्यावेळेस आपण एकत्र येऊ त्यावेळेस तुम्ही साक्ष ऐकाल. ऑनलाईन घेतलेल्या या चर्चद्वारे अनेक कुटुंब आशीर्वादित झालेले आहेत. कितीतरी साक्ष लेखी स्वरूपात माझ्याकडे आहेत, कितीतरी व्हिडिओ क्लिप्स आहेत. पण माझी इच्छा आहे की जसं चर्च चालू होईल तुम्ही त्या साक्षी ऐकाव्यात. म्हणून चर्चशी कनेक्ट राहा. तुमच्या प्रॉब्लेमसाठी प्रार्थना विनंत्या पाठवत राहा. चर्चच्या रिक्वेस्टवरती, प्रेयर रिक्वेस्टवरती तुमच्यासाठी आम्ही प्रार्थना करत राहू. देव तुम्हाला आशीर्वादित करो. येत्या दिवसामध्ये परमेश्वर ही सगळी परिस्थिती बदलणार आहे. कुटुंबासाठी प्रार्थना करत राहा. माझ्यासाठी प्रार्थना करा. माझ्या पत्नीसाठी प्रार्थना करा. आमच्या फॅमिलीसाठी विशेष मध्यस्थीची प्रार्थना 2 शब्दाची कमीत कमी 5 मिनिटं आमच्यासाठी करत राहा. तुमच्या प्रार्थनेची आम्हाला अत्यंत गरज आहे की तुमच्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी आम्ही उभं राहावं. आणि ज्या सैतानाच्या विरोधात आम्ही हे युद्ध पुकारलेलं आहे त्याच्यात तुमच्या प्रार्थना आम्हाला सहाय्यासाठी आहेत. देव तुम्हाला नक्की आशीर्वादित करेल. देव तुमच्या सर्व मनोकामना, इच्छा सिद्धीस नेईल. देवाच्या कृपेमध्ये राहा, देवाच्या आशीर्वादांमध्ये राहा. तसंच आपल्या चर्चची जी चॅनल आहे, यूट्यूब आहे, त्या सबस्क्राईब करा, ते शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत कृपेचा संदेश पोहोचवता येईल. देव तुमच्या फॅमिलीमध्ये जेवढे मेंबर्स आहेत त्या सगळ्यांना आशीर्वादित करणार आहे. अजून मेंबर्स सबस्क्राईब करण्यासाठी वाढले पाहिजेत. म्हणून आपल्या नातेवाईकांना आपल्या चर्चची लिंक शेअर करा, जेणेकरून यूट्यूबद्वारे किंवा फेसबुकद्वारे देवाचं वचन त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या मनाला परमेश्वर धैर्य पुरवेल. याच्यापेक्षा पवित्र शास्त्र दुसरं काहीच मागत नाही. काय देवाला तुम्ही आणि मी देणार? देवाने आपल्याला त्याचा पुत्र दिलेला आहे. आपण जे दानार्पण देतोय, आपण जे परमेश्वरासाठी दशमांश देतोय, ती तुटपुंजी जी परमेश्वरासाठी केलेली जी कृती आहे त्यातही देव आपल्यालाच आशीर्वादित करतोय. यावेळेस आपण देवासाठी दानार्पण जमा करणार आहे. आणि जसं आपण यावेळेस दानार्पण जमा करू, यावेळेस एक स्तुतीचं गीत गाऊ. देवाला संतोषाने देणारा आवडतो आणि म्हणून आनंदाने त्याच्या राज्यात पेरणी करू. चर्च अकाउंट आपल्या वेबसाईटवर दिलेलं आहे. अदरवाईज गुगल पे द्वारे 9763975921 द्वारे आपण आपला विश्वास त्याच्यात दाखवून देऊ की प्रभू आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवलेला. बेनिन पास्टर म्हणतात विश्वास तुमच्या देण्याद्वारे प्रकट होतो. प्रेज द लॉर्ड. रिअली, कारण ज्यावेळेस आपण देणगी देतो, दानार्पण देतो, त्यावेळेस आपला विश्वास देवाजवळ आपण दाखवतो. आणि म्हणून यावेळेस आपण देवाच्या समोर आनंदाने दानार्पणासाठी येऊया स्तुतीचं गीत घेऊन. आमेन. हालेलुया. यावेळेस आपण देवासमोर स्तुती करू आणि दानार्पण पेरणी करूया. 100% देव आज तुम्हाला आशीर्वादित करेल. आमेन. हालेलुया. गॉड ब्लेस यू. हालेलुया. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जिसने आकाश बनाया,
यहोवा हमारे संग संग है। वो सर्वशक्तिमान, वो सर्वशक्तिमान Yes, Lord. प्रभु है। वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकोब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकोब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। समंदर को जिसने डुबाया, जंगल में से मार्ग निकाला। ओ समुंदर को जिसने डुबाया, जंगल में से मार्ग निकाला। जो वायदे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है। जो वायदे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकोब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकोब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। लाजरस को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया। लाजरस को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया। जिसके लिए सब कुछ संभव, यहोवा हमारे संग संग है। जिसके लिए सब है संभव, यहोवा हमारे संग संग है। मानो सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकोब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकोब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। हमारा ऊंचा गढ़ है। I prophesy in the name of Jesus. ज्यांनी आज ऑफरिंग पेरणी केलेली आहे, प्रभू त्यांना 100 आशीर्वादित करणार आहे. ज्यांनी आज देवाचं वचन आपल्या हृदयात पेरणी केलेलं आहे, 100 फळ ते घेऊन येणार आहे. आय प्रॉफेसाय अपॉन ईच अँड एव्हरी पर्सन. प्रभू तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. यावेळेस आपण शेवटचं अभिवचन स्वीकारूया. परमेश्वराचं प्रेम, येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता आतापासून सर्व काळ सर्व देवाच्या लेकरांबरोबर असो. देवाची लेकरं म्हणतील आमेन. Amen. हालेलुया. गॉड ब्लेस यू. देवाला धन्यवाद आहे. आज सिमरननी झांब्या वाजवला. देव तिला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. आज सुंदर रीतीने ब्रदर हॅरी आपल्या बरोबर त्यांनी या सगळ्या लॉकडाऊन मध्ये प्रभूची सेवा केलेली आहे. देव त्यांच्या कुटुंबाला आशीर्वादित करो. ब्रदर आपल्या चर्चचे एल्डर नेहमी माझ्या बरोबर उभा आहे. त्यांच्या कुटुंबावरती देवाचे आशीर्वाद असो. सर्वांसाठी आम्हासाठी प्रार्थना करत राहा. देवाच्या पवित्र नावामध्ये तुमच्या सगळ्यांना सलाम. पुन्हा भेटूया या येत्या बुधवारी देवाकडे आरोग्याची प्रार्थना करण्यासाठी. तर तुमच्या आजारी लोकांसाठी प्रार्थना व्हावी अशी वाटत असेल तर प्लीज तुमच्या कमेंट बॉक्सवरती त्यांची नावं मला पाठवा. त्या दिवशी मी त्यांचे वैयक्तिक नावं घेऊन त्यांच्यासाठी प्रार्थना करेन. सो गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.